आणि मी सुषमा राणे आपण सर्वांचे स्वागत करते. स्वागतम, शुभ स्वागतम. अगं सुषमा, तुला आठवते का आपण कधी भेटलो होतो? अगं असं काय करतेस? आज सकाळी तर भेटलो होतो. अगं सुषमा, मी आपलं दोघींचं नाही बोलत आहे. मी आपल्या वर्गातील सर्व मित्रमैत्रिणी तसेच आपले सगळे गुरुजन वर्ग यांच्याविषयी बोलत होते की आपण बऱ्याच वर्षांनी आज आपण इथे स्नेह संमेलनाच्या निमित्ताने आपण एकत्र इथे जमलो आहोत. अशुरे हिंदू मंडळाचे सचिव माननीय ज्ञानेश्वर मोकर साहेब यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. अध्यक्षांचे नाव सुचवले आहे, त्यांना सर्वानुमते अनुमोदन देतो. आजच्या या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन व विद्येची देवता सरस्वती मातेस पुष्पहार अर्पण करूया. मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक कणवे सर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि गुरुजनांना व आपल्या वर्गातील विद्यार्थी प्रतिनिधींना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची रंगत वाढवावी. सर्व गुरुजनांना विनंती करते की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व विद्येची देवता सरस्वती मातेस पुष्पहार अर्पण करून स्वागत गीताने करायचो. आजही आपण 30 जागा 30 शाळा तसेच आपण तेच विद्यार्थी आणि आपले शिक्षक तसंच आपला वर्ग या ठिकाणी 8वी अ च्या मुलींना विद्यार्थिनींना ईशा चव्हाणचं स्वागत गीत सादर करण्याची विनंती करते. 8वी अ च्या मुली
धन्यवाद. ध्येय जीवन व प्रयत्नाने ध्येय तुम्हाला साधायचं आहे. ध्येय तुम्हाला साधायचं आहे. अशा प्रकारे आमचा आत्मविश्वास वाढवणारे व आमच्यावर समाजात एक चांगला नागरिक घडावा म्हणून आमच्यावर संस्कार करणारे आमचे गुरुजन वर्ग यांचा सत्कार करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. यासाठी आम्ही सर्व शाळेचे ऋणी आहोत. आमच्या बॅचचे मित्रमैत्रिणी यांना विनंती करते की त्यांनी आपल्या गुरुवर्यांचा यथोचित सत्कार करावा आणि आपल्या सर्व गुरुवर्यांना माझी विनंती आहे की आपण तो आमचा सत्कार स्वीकारावा अशी मी विनंती करते. सर्वप्रथम आपल्या हितवर्धक मंडळाचे सचिव श्री ज्ञानेश्वर मोकल यांचा सत्कार डॉक्टर निशिकांत ठोंबरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या हितवर्धक मंडळाचे सचिव श्री ज्ञानेश्वर मोकल यांना विनंती करते की त्यांनी आमचा सत्कार स्वीकारावा. धन्यवाद. त्यानंतर आपल्या हितवर्धक मंडळाचे सदस्य माननीय निशिकांत मोकल यांचा सत्कार करावा अशी मी त्याला विनंती करते. धन्यवाद. त्यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि आपले लाडकी कलेसर यांचा सत्कार प्रवीण टाकी यांनी करावा अशी मी त्याला विनंती करते. त्यानंतर तळेकर यांचा सत्कार प्रकाश यांनी करावा. प्रकाश पाटील यांनी करावा. आपले सगळ्यांचे लाडके दोषी सर विनंती करते की त्यांनी आपला सत्कार विनंती कशी करावा. दोषी सर विनंती करते की त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा. मी भगत काकांना विनंती करते की आमचा सत्कार त्यांनी स्वीकारावा. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ समजा असं बोलत. त्यानंतर आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या बसवमध्ये मॅडम यांचाही सत्कार तृप्ती पाटील यांनी करावा अशी मी तिला विनंती करते. धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर मानेबाई यांचा सत्कार स्वाती म्हात्रे यांनी करावा अशी मी तिला विनंती करते. त्यानंतर आपल्या भोईरबाई म्हणजे पेढीबाई यांना विनंती करते की त्यांचा सत्कार अस्मिता हिने करावा अशी मी तिला विनंती करते. ती बाईंना विनंती करते की त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा. त्यानंतर गायकवाड सर यांचा सत्कार मुकुंदाने करावा. गायकवाड सर मला विनंती आहे की त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा.
त्यानंतर शिकारे सर यांना विनंती करते की त्यांचा सत्कार विप्लवीने करावा अशी मी त्यांना विनंती करते. खरं म्हणजे आपल्या आजच्या या स्नेहसंमेलनाचे संयोजक शिकारे सर आहेत. त्यांच्यामुळे आज आपण सगळे एकत्र जमलेले आहोत. त्याच्यामुळे platform शिकारे सर. सरांना विनंती आहे की त्यांनी आमचा सत्कार स्वीकारावा. जयेश पाटील यांनी करावा. सत्कार स्वीकारावा. त्यानंतर प्रिया मॅडम. प्रिया तर ही आमची मैत्रीण आहे, पण आज ती जे आपल्यात उपस्थित आहे तिचा सत्कार सचिनने करावा अशी मी त्याला विनंती करते. सचिन. दोन शब्द बोलायचे आहेत, फक्त ऐका. जिथे आम्ही असा करून ठराव झाला होता, जिथे आम्ही असा करून ठराव झाला होता, आपल्याला एकत्र पाहण्याचा सगळ्यांना सराव झाला होता. आणि तुमची 2002ची बॅच आणि मी तुम्हाला ज्युनियर आहे आणि 2003ची बॅच ॲज अ टीचर तुम्ही इथे जॉब करण्यापूर्वी सत्कार करत आहात. त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद प्रिया. त्यानंतर भगवान पाटील सर यांचा सत्कार देवाना काकांना विनंती आहे की आमचा सत्कार त्यांनी स्वीकारावा. त्यानंतर आपले दिनेश काका त्यांचा सत्कार अश्विनीने करावा. त्यानंतर श्री पटवारी सर यांचा सत्कार सुशील. त्यानंतर श्री शील प्रसाद. नंतर राकेश पाटील सर. राकेश पाटील सर यांचा सत्कार मार्शल मोरे यांनी करावा. खरं म्हणजे असं एकत्र वाक्य आम्हाला वाटलं. जसे आज आम्ही इथे आहोत आणि आमच्या गुरुजनांना जसं आमचा अभिमान वाटत असेल तसं आज मलाही माझ्या विशेष आभार आहे की त्यांनी खूप माझ्याकडनं अपेक्षा करते. आपल्या शाळेला जी गरज होती प्रॉम्प्टरचे 12 पॅन त्यांनी दिलेले आहे. माननीय मुख्याध्यापकांनी
भविष्यामध्ये व्हावी सौख्य फुलांची वर्षा, भविष्यामध्ये व्हावी सौख्य फुलांची वर्षा, साकारावी सारी स्वप्ने, सफळ ठरावी आशा, सफळ ठरावी आशा. आपण सर्वांनी 10वीमध्ये असताना भविष्याची रंगवलेली स्वप्ने आज सत्यात उतरली आहेत. चला तर मग पाहूया 10वीमध्ये असणारे आपण काय साकारले आपलं भविष्य. तत्पूर्वी प्रीती 10वीच्या वर्गामध्ये जाऊयात का? तुला आठवतंय का 10वीमध्ये असताना आपण कसे होतो? हो सुषमा, आठवते ना की आज इथे आपल्यामध्ये खूप सारे आपले मित्रमैत्रिणी हजर आहेत. त्यामध्ये आपण विचार केला तर किती बदल झाला आहे. आपण जे 10वीमध्ये असताना होतो आणि आज आपल्यामध्ये 20 वर्षांनी आपण आज जेव्हा एकमेकांच्या समोर येतो तेव्हा आपल्यामध्ये तर खूप फरक जाणवतो की 10वीमध्ये असताना आपण कसे होतो आणि आता कसे आहोत. खरंच प्रिय, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. आपण 20 वर्षांपूर्वी 10वीच्या वर्गामध्ये गेलो तर हो चालेल ना सुषमा, नक्कीच आपण पूर्वीच्या 10वीच्या क्लासमध्ये जाऊया आणि बघूया ना आपलं प्रत्येकाचं काय एक वैशिष्ट्य होतं. त्यामध्ये मला आवर्जून सांगावं वाटेल की आपल्या जे आपला मित्र आहे डॉक्टर झालेला त्याविषयी मी आवर्जून सांगते की मला थोडंसं आठवते त्याच्याविषयी. तो 10वीमध्ये असताना कसा होता तुला आठवते का सुषमा? हो आठवते ना, तो एक आदर्श विद्यार्थी होता. सतत अभ्यास करणे आणि हळूच खोळे काढणे हा त्याचा स्वभाव होता. प्रीती, तुला आठवते का योगेश पाटील कसा होता ते? हो आठवते ना मला असं वाटते 10वीला असताना त्याने स्टुडंट डेला त्याला बेस्ट टीचरचं अवॉर्ड मिळालं होतं. पण मला असं वाटतं तो फक्त मागे बसून नुसतं मस्त्या करायचा असं मला तरी आठवतं. तुला आठवते का? हो आठवते. स्वप्नाली, तुला आठवते का तू 10वीमध्ये असताना नुकतीच आली होतीस, तरीही तू आमच्यामध्ये खूप रुळली होतीस आणि तेव्हापासूनची मैत्री अजूनही आपली 10 वर्ष 10वीत असल्यासारखीच आहे. नक्कीच सुषमा म्हणता येईल की स्वप्नाली आपल्यामध्ये नवीन आली होती 10वीला असताना, पण आजपर्यंत आपली जी मैत्री आहे ती 10वीत असल्यासारखीच आहे. आणि तुला अजून आठवते का आपला एक मित्र आहे त्याला आपण विसरतोय की तो इथे नाहीये का? तू कोणाबद्दल बोलतेस? अगं आपला मित्र, आपला शाळेचा शेजारी, आठवते का तुला कोण आहे शेजारी? हो का? पण प्रीती हर्षल मस्तीसोबत खेळातही एक नंबर होता आणि तरी सुद्धा तो तुम्हाला आठवते का रिसेसमध्ये घरी जाऊन एक चपाती रोल करून आणायचा आणि तो त्याचकडे काय म्हणजे मला सुद्धा आठवतंय की हर्षल आणि मी 5वीपासून 12वीपर्यंत आम्ही सोबत होतो. पण मला आठवतंय रिसेसमध्ये हर्षलचा पळत घरी जायचा, काहीतरी खायचा किंवा सोबत आता घेऊन क्लासमध्ये यायचा. हे नक्कीच मलाही आठवते हर्षलविषयी. आणि तेव्हाचा हर्षल आणि आताचा हर्षल त्याच्यामध्ये खूप चेंज झालेला आहे. तुला आठवते का सुषमा? अगं पण सुषमा असे आपले बरेचसे मित्रमैत्रिणी आहेत की त्यांच्याविषयी खूप सारं बोलता येईल. बोलायचं झालं तर अस्मिता, चित्रा अशा खूप साऱ्या मैत्रिणी आहेत की त्यावेळी स्पोर्ट्समध्ये खूप छान होत्या. मुकुंदा, प्रवीण असे सगळे खूप सारे आपण खोडकर होतो. पण खरोखर आपल्याकडे तेवढा वेळ नाही, वेळेअभावी आपल्याला त्यावर कात्री मारावी लागेल. पण त्यावेळी आपण जे काही आपण संवाद होतो ते आपण एकदम कमाल होतो आणि आपली मैत्री सुद्धा आजपर्यंत धमाल आहे असं मला नक्की आवर्जून उल्लेख करावं वाटतं. अशा प्रकारे आपल्या मित्रमैत्रिणींची ओळख करून देताना एक चारोळी होते. निरोपाच्या क्षणी काय म्हणायचे होते, निरोपाच्या क्षणी काय म्हणायचे होते, आपल्यासाठी आपल्याच थव्यातील पाखरे उडाले, आपल्यासाठी आपल्याच थव्यातील पाखरे उडाले की उद्याच्या भविष्यासाठी आलेला कंठ दाटून तेव्हा, उद्याच्या भविष्यासाठी आलेला कंठ दाटून तेव्हा नेत्री झालेली आसवांची दाटी आणि हृदयी जपल्या अशाच ह्या स्नेहाच्या रेशीम गाठी, अशाच ह्या स्नेहाच्या रेशीम गाठी. खरंच सुषमा तुझं अगदी म्हणणं बरोबर आहे की अजूनपर्यंत आपण एकमेकांशी त्या रेशीम गाठी तब्बल 20 वर्ष झाले तरी आपल्या सगळ्या आपण एकमेकांसोबत खूप कनेक्टेड आहोत. सुखदुःख आपण एकमेकांसोबत शेअर करतो. म्हणजेच या सगळ्या स्नेहाच्या गाठी आपण अजूनपर्यंत इथे जपून ठेवलेल्या आहेत.
आपल्याविषयी स्वतःविषयी सेल्फ इंट्रोडक्शन द्यायचं इथे. माय सेल्फ प्रीती पाटील. मी हसुऱ्यामध्ये राहते आणि मी PNP कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. सुषमा विकास धुमाळ, स्कूल अलिबागमध्ये PT टीचर आहे आणि सध्या मी विद्यानगरमध्ये राहते अलिबाग. प्रीती पाटील हिचं स्वागत भोईरबाई करते, परंतु एक मिनिट मी बोलतो. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आता मी झलक दाखवली सुषमा आणि प्रीतीने. त्या दोघी देखील शिक्षिकाच आहेत आम्हाप्रमाणे आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्या दोघींचा या ठिकाणी संवाद झालेला होता. प्रीती पाटील ही PNP कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे, ज्युनियर कॉलेजला. अतिशय हुशार आणि संयोजक म्हणून तिने या टीमचं अतिशय सुंदर काम केलेलं आहे. रात्री 10 वाजेपर्यंत या ठिकाणी होती. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी प्रीतीने खरंच सुंदर मेहनत घेतलेली आहे. धन्यवाद. घुसवलेला आहे नाशिक या ठिकाणी. ते अधिकारी म्हणून काम करतात आणि सध्या अलिबागला सेंट मेरी हायस्कूलमध्ये त्या PEच्या टीचर आहेत, खेळाडू आहेत. अतिशय उत्कृष्ट प्रकारचे त्यांनी काम स्तंभ जेव्हा परत कोविड डॉक्टर निशिकांत भांबरे यांना मी पाचारण करतो. त्यांचा सत्कार मुख्याध्यापक श्री कदम सर यांनी करावा. डॉक्टरीत सांगा तुम्ही. अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व निशिकांत भांबरे हे आणि त्यांनी मला विचारलं सर इथे एक मार्क कमी. त्यानंतर आतिश पाटील अतिशय हरहुन्नरी विद्यार्थी आपल्या वर्गात सर्वांचे लीडर आहे. यानंतर चेतन पाटील बालगाव मध्ये ते सर्व्हिस करतायत. यानंतर थोडे काम करते उत्तम संयोजक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. यानंतर आजही देखील अतिशय सुंदर आणि त्यांच्या चेहऱ्यावर खरंच देवानंदासारखं हसू आहे. यानंतर हर्षद लोकल BMC मध्ये ते सर्व्हिस करतायत. अतिशय छान त्यांची तब्येत दिसते बघा. सर्वांना 4 जणांना ते नक्की 4 गुणाची करतील. काम करत आहेत उत्तम. यानंतर प्रणित जुईकर यांनी पण पुढे या. दिगंबर कुंभार त्यांनी परिस्थितीवर मात केली, आपल्या कुटुंबाचा विकास केला, त्यांचं घर बांधलेलं आहे आणि सुंदर असे व्यवसाय करतायत. लेवल टॉपमध्ये ते काम करतायत मुंबईमध्ये. त्यांचं स्वागत भाईपटेल सरांनी करावं. यानंतर त्याचं स्वागत भाईपटेल सर करतील. यानंतर राकेश ठाकूर मुंबईमध्ये पोलीस सेवेमध्ये ते काम करतायत. कोविड जोरदार कालावधीसाठी राकेश म्हात्रे. मध्ये काम करतायत मुंबईमध्ये. यांचं देखील स्वागत. यानंतर सचिन म्हात्रे सागर पाटील यांनी पुढे या. यानंतर सर्वच लोक यांचं स्वागत भाईपटेल सरांनी करावं. सुशील पाटील भूषण पाटील यांनी पुढे या. सुशील पाटील भूषण पाटील या. अंकुश ठाकूर यानंतर भूषण पाटील वागण. आदिनाथ ठाकूर काम केलेलं आहे नागपूरमध्ये. इतके सुंदर दिसतात. 5 वर्षानंतर त्यांना पाहिलेलं आहे का. रोहन सुनील पाटील हसुळे. रोहन आपल्या सर्वांचं स्वागत. तुषार भोकर आपलं स्वागत. आपल्या पेन कंपनीचे संस्थापक ML पाटील सर यांचे जावई आहेत का. अतिशय सुंदर काम त्यांनी केलेलं आहे. स्वागत सरांनी करावं. त्यानंतर प्रणित प्रभाकर म्हात्रे खऱ्या
स्नेह मिळाव्याची मुहूर्त वेळ ठेवली आपल्या शाळेमध्ये. योगेश, आणखी कोण विद्यार्थी? हा, या. अंकुश, आपल्या सर्वांचं स्वागत. अंकुश देखील बीएमसी मध्ये काम करतायत, त्यांचे स्वागत आदर सरांनी करावं या. अनिकेत, आपलंही स्वागत. खऱ्या अर्थाने एकटी मध्ये ते काम करताय, छान सेवा करत आहेत, त्या छान प्रकारे त्यांचे स्वागत आमच्या सरांनी करावं. राकेश, अंकुश, विद्यार्थी प्रसाद, आपल्या शाळेचे उत्कृष्ट खेळाडू. स्पर्धक मंडळाच्या उपाध्यक्षा सर्व डॉक्टर मॅडम यांची त्यांची व्यक्तिमत्व आहे. या ठिकाणी पनवेलमध्ये एका कंपनीमध्ये ते सेल्समॅन म्हणून छान काम पाहत आहेत, त्यांचंही स्वागत. ओके, धन्यवाद. चालत असता यशस्वी व्हाय आपले. या शाळेमध्ये तुम्ही प्राथमिक शाळेमध्ये आलात, माध्यमिक शाळेमध्ये प्रवेश केला, 10वी मध्ये आलात, काही विद्यार्थी ज्युनियर कॉलेज देखील होते. आणि आमचं नेहमी असं स्वप्न असतं की विद्यार्थ्यांनी आमच्याहीपेक्षा मोठ्या पदावर त्यांनी कर्तृत्व गाजवावं, नेतृत्व करावं. आणि आज खऱ्या अर्थाने अभिमानाने सांगतो, आपल्या या बॅचचे 2 विद्यार्थी प्रशांत मेस्त्री ते अबुधाबीला आहेत. त्यांना जेव्हा कळलं आपला स्नेह मिळाला आहे, त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता लगेच डॉक्टर निशिकांत ठोंबरे यांच्या अकाउंटला 10,000 रुपये आपल्या मिळाव्यासाठी दिलेले आहेत. त्यांचं खास अभिनंदन. त्यांना वेळेवर येता आलं नाही. त्यानंतर दुसरे विद्यार्थी जयेश रामभाऊ म्हात्रे, त्यांची फार इच्छा होती, मी त्यांच्या सतत संपर्कामध्ये होतो, परंतु आजच त्यांचं फ्लाईट आहे, त्या दुबईला जाणार आहेत, ते येऊ शकले नाही. त्यांचंही देखील आपण अभिनंदन करूया. असे बरेचसे आपले विद्यार्थी आहेत जे आज आउट ऑफ स्टेटमध्ये, परदेशामध्ये चांगल्या पदावर काम करत आहेत. डॉक्टर, वकील, इंजिनियर सर्व क्षेत्रामध्ये आमच्याहीपेक्षा खऱ्याच अर्थाने तुम्ही मोठ्या पदावर आहात, चांगल्या प्रकारे काम करत आहात. जसं तुम्ही आज या ठिकाणी 20 वर्षानंतर आम्हाला भेटला, आमचं मन भरून आलं. सकाळपासून बऱ्याच दिवसापासून आम्ही तुमची वाट पाहत आहोत. तसं तुमचे आई वडील हे तुमचे प्रथम गुरु आहेत. शेवटपर्यंत जसं तुम्ही आम्हाला विसरलं नाही, तसे आपल्या आजी, आई आणि वडील यांनाही देखील कधीही विसरू नका. आणि शाळा आपली माऊली आहे. आता तुम्ही या ठिकाणी आलात, जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल आणि अमृत महोत्सव आपलं वर्ष सुरू होतोय, आपण 5-6 प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणार आहोत. तुम्हाला आमंत्रण नक्की, जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ आहे तेव्हा तुम्ही आपल्या शाळेकडे नक्की अवश्य आवर्जून उपस्थित राहायचं. जसं विद्यार्थी मोठ्या क्षेत्रामध्ये करिअर घडवतात आज, त्याच प्रकारे आपल्या 2002च्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय महत्वाचं ते काम करतायत. उत्तम गृहिणी आहेत, वेगवेगळ्या पदावर आहेत, डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षिका त्या आहेत. त्यामुळे त्यांची देखील तेवढीच बाजू जमेची आहे. त्या सर्वांचं देखील मी अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो. यानंतर या ठिकाणी उमेश पाटील राहिलेले आहेत. या कृपया उमेश पाटील या आपण यांचं स्वागत कुलकर्णी सर करतील. या कुलकर्णी सर, आपलं एकदा स्वागत. धन्यवाद. त्यानंतर प्रियंका पाटील, अस्मिता पाटील, समता ठाकूर, अतिशय चांगल्या प्रकारचं नेतृत्व, वक्तृत्व स्पर्धा त्यांनी गाजवली शाळेमध्ये. अनेक स्पर्धेमध्ये त्यांना बक्षिसे मिळाली. बसवंत मॅडमला माहिती आहे, शोभा पाटील मॅडमला माहिती आहे. आपले अभिनंदन. नंतर अस्मिता पाटील, यांचे स्वागत पारिवारिक करावं. यानंतर विप्लवी शेळके, विप्लवी भगत, विप्लवी गुरुनाथ भगत, बरोबर, मुंबई या ठिकाणी ते आहे. त्यांचं स्वागत बसवंत मॅडमनी करावं असं मी त्यांना विनंती करते. बसवंत मॅडम कन्या, त्यांनी देखील या मेळाव्याचं नेतृत्व छान केलं आणि आम्हा सर्व शिक्षकांना त्यांची कन्येला आहे. अक्षदा, आपलं खास अभिनंदन, स्वागत. यानंतर गुलबदन छापेकर,
अश्विनी आपल्या शाळेतील खेळाडू अश्विनी मुंबई पोलीस मध्ये आहेत त्यांनी देखील आपलं मैदान गाजवलेलं आहे. यानंतर प्रशाली म्हात्रे या पुणे तिथे काय पुणे असं म्हणतात विद्येचं माहेरघर. प्रशाली म्हात्रे या सध्या पुणेमध्ये कार्यरत आहेत. त्यांचंही स्वागत मॅडमने करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर अपेक्षा म्हात्रे रसिका जांभळे श्यामला पाटील मॅडम या अपेक्षा म्हात्रे यांचं स्वागत श्यामला पाटील मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आपले कर्मचारी भवन म्हात्रे यांचे त्या सुनबाई आहेत त्यांचे स्वागत. यानंतर रसिका जांभळे दीपाली वर्तन यानंतर नंदिनी दीपाली वर्तन हा नंदिनी. विद्यार्थी मित्रांनो नंदिनीला मी नेहमी त्यावेळेला म्हणायचो बंदिनी मालिका चालू असायची. तिची आज खरं आज आठवण आलेली आहे. मॅडमने देखील त्यांचं स्वागत करावं. स्वाती योगेश पवार यांचं स्वागत माझ्याकडे. यानंतर 10वीला आपल्याकडे आल्या म्हणजे बहीण भाऊ आज हायकोर्टामध्ये ते ॲडव्होकेट म्हणून चांगलं काम करतायत. त्यांचं खास अभिनंदन. आणि त्याने अतिशय छान प्रकारे काम केलेलं आहे. आपला ग्रुप फुल करण्याचे खेळाडू होते. त्यांनी देखील आपलं मैदान गाजवलेलं आहे. छान अभ्यासामध्ये अतिशय हुशार असणाऱ्या. नंतर प्रीती पाटील या देखील त्यांनी खेळामध्ये चांगलं काम केलेलं आहे. प्रीती पाटील दररोज ते आपल्या शाळेमध्ये येत आहेत. प्रवीणा प्रियंका सुप्रिया मोकर आपल्याला आणि आपल्या आशीर्वाद हितवर्धक मंडळाचे सचिव ज्ञानेश्वर मोकर यांची ते कन्या आहेत. त्यांचे देखील खास अभिनंदन स्वागत. लोकांमध्ये छान प्रकारे उत्तम प्रकारे मैदान गाजवलेलं आहे. खूप मेहनत घेतली. तृप्तीसाठी जोरदार टाळ्या. आणि 2 शब्द तुमच्या समोर सांगत आहे की आम्ही जेव्हा मराठी शाळेत म्हणजे रायगड जिल्हा परिषद ही जनरली मराठी शाळा आम्ही त्यावेळेला बोलायचो. तर तेव्हा जेव्हा या शाळेत आलो इंग्रजी शाळेत तेव्हा आमच्या क्लास टीचर होत्या सिंधुबाई आणि बसवनाथेबाईंची मुलगी आमच्या वर्गात होती पण आणि सिंधुबाईंच्या वर्गात होती. तर सिंधुबाईंची अशी आठवण की सिंधुबाई जेव्हा कवितेला चाल लावायच्या तेव्हा देवघरकर सर म्हणजे पर्यवेक्षक होते तेव्हा ते थांबून ऐकायचे जेव्हा असे म्हणजे फिरत यायचे तेव्हा. आणि आजही आम्हाला आठवतं की त्या सर्व कवितांना चाली लावायच्या आणि खूप म्हणजे त्या चाली आम्हाला अजूनही लक्षात आहेत. त्याच्यानंतर मला एक आठवण सांगावीशी वाटते की जेव्हा सर्व शिक्षक आमच्यावरती म्हणजे मुलांसारखीच माया करायचे. म्हणजे ती कविता आहे ना की आवडते माझं मनापासून शाळा लाविते लळा ही जसा माऊली बाळा ही प्रत्यक्षात आहे. कारण एक इन्सिडेंट सांगतो तुम्हाला. आम्ही देवळातली 5 मुलं होतो. प्रकाश, जयेश, योगेश आणि सचिन. तर थळे सर 10वीला असताना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळनं आलेले. आमच्या मनात धाकधूक होते आता कोणाच्या घरी जात आहे. आणि ते आमच्यापैकी एका विद्यार्थ्याच्या घरी गेले आणि आता तो म्हणजे मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहे. तर म्हणजे ते घरी येऊन म्हणजे हे करण्यासाठी त्यांना आम्हाला अभ्यासासाठी प्रवृत्त करण्यासाठी घरी पण यायचे. अजून एक आठवण सांगू शकतो की 7वीला असताना मी काही कारणामुळे शाळेत आलो नव्हतो. तेव्हा आमचे क्लास टीचर भोईरबाई यांनी माझा मित्र जो आता दुबईला आहे जयेश म्हात्रे याला माझ्या घरी पाठवलं होतं की जा बाबा काय येत नाही त्याला बघून ये आणि घेऊन ये. तर म्हणजे
मुलांसारखीच माया केली सर्व शिक्षकांनी, सर्व गुरुजनांनी. तर त्यांचे आमच्या बॅचच्या वतीने मी मनापासून म्हणजे आभार तर नाही म्हणू शकत, मनापासून धन्यवाद देतो. आणि तुमच्यासमोर एक गाणं सांगतो. गीत साकारले, सूर झंकारले, गीत साकारले, स्वागताला जते गायले, स्वागताला जते गायले, सूर झंकारले. पाहुनिया इथे गुरुजनांना, पाहुनिया इथे गुरुजनांना, गुंफितो आम्हिया सुमनाना, गुंफितो आम्हिया सुमनाना, हर्ष गाठून गीत ओठात ये, गीत ओठात ये, सूर झंकारले, गीत साकारले, स्वागताला जते गायले. तोषबाया मनास आपुल्या, तोषबाया मनास आपुल्या, भाव फुले ही लागे फुलण्या, भाव फुले ही लागे फुलण्या, हीच सुमनांजली वाहुनिया इथे, वाहुनिया इथे, सूर झंकारले, गीत साकारले, सूर झंकारले, गीत साकारले, स्वागताला जते गायले, स्वागताला जते गायले, स्वागताला जते गायले. शिक्षक वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनी खूप वर्षापासून आमची विद्यार्थी मित्रांची अशी इच्छा होती, मनापासून होती की शाळेत येऊन सर्व शिक्षक आपले आदरणीय शिक्षक वर्ग आहेत त्यांना एकदा येऊन भेटावे, पण तसा काही योग आला नव्हता. आता जवळजवळ 20 वर्षानंतर या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आम्ही आपल्या भेटीसाठी आलो आहोत आणि आपण सगळ्या शिक्षकांचे मी आभार मानतो की आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे येण्याची कृपा केली किंवा आम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी आपण इथे उपस्थित राहिलात. या फील्डमध्ये आहे, पण जेव्हा मुलं एन्जॉय करत असतात तेव्हा असं कुठेतरी वाटतं की हे कदाचित आम्ही शाळेत असताना मिस झाला असेल तर पुन्हा शाळेत यावं, बसावं आणि आमच्या सगळ्या गुरुजनांचा पुन्हा ओरडा खावा, मार खावा, तोच पुन्हा अभ्यास करावा असं खरंच पुन्हा इच्छा होते. आणि अंकुश गाणं ऐकून खरंच खूप खूप बरं शाळेत गेल्यासारखंच फील झालं. खरंच खूप छान. किंवा बरेच असे क्षण आठवतात किंवा काही क्षण धुसर झालेले आहेत. खूप गडबड, गोंधळ, मज्जा, गोंगाट, बेंचवर उड्या मारायचो, ओणवे होण्याची दिलेली शिक्षकांनी शिक्षा, प्रार्थना चालू असताना भारत माता देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत एक सोडून, या आठवणी, अशा सगळ्या आठवणी, शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन, शिक्षकांनी शिकवण्यापलीकडे पण आयुष्यात कसे जगावे किंवा आयुष्यात यशस्वी होण्यासाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन आजही आम्हाला उपयोगी ठरत आहे. आलेल्या परिस्थितीवर आयुष्यात यश अपयश येत असतं, त्यावर कशी मात करावी याच्याकडून जे शिक्षकांकडून किंवा आपल्या गुरुजनांकडून आम्हाला मार्गदर्शन मिळाले त्याचा आयुष्यात आम्हाला खूप फायदा होत आहे. ऋणानुबंध म्हणजे आपण ज्यांना भेटतो त्यांच्याशी आपला काही ना काहीतरी संबंध असतो. तर आपले सर्वांमध्ये काहीतरी ऋणानुबंध असावेत म्हणून आपण 20 वर्षानंतर एकत्र भेटत आहोत. अगदी आपल्यात आजही, आता मी सकाळपासून पाहतोय, खूप प्रेम, आपुलकी व जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
ऍक्च्युली आता मला असं वाटतच नाही की आपण 20 वर्षानंतर भेटतोय. असं वाटतंय की शाळेचा 10वीचा निरोप समारंभच आहे. अगदी तसाचे तसं वातावरण सकाळपासून इथे निर्माण झालेलं आहे. ऍक्च्युली मला आठवतंय की 10वीचा निरोप समारंभ होता तेव्हा आदल्या दिवशी मी कपड्यांना इस्त्री करत होतो तेव्हा आईला म्हणत होतो की आई, आता उद्या शाळेत गेल्यावर सगळी मुलं खूप रडणार आहेत, कारण एवढी 3 वर्ष मी त्या सगळ्या मुलांमध्ये घालवलेले आहेत. त्याच्यामुळे उद्या निश्चितच सगळ्यांना खूप दुःख होणार आहे. दुसऱ्या दिवशी मी शाळेत आलो, पाहतो तर काय, प्रत्येक जण खुश, म्हणजे माझ्या मनात जे विचार होते त्याच्या अगदी विरुद्ध वातावरण. सगळेजण हसत होते, खेळत होते, बाहेर पडत आहोत शाळेच्या म्हणून सगळेजण खुश झाले होते. त्यांना वाटत होते की शाळेतून आता आपली सुटका होणार आहे, 10वीच्या पुढे चालू आहे. ऍक्च्युली त्यांना कल्पना नव्हती खरं आयुष्य पुढे चालू होणार होतं. ते मला आता जाणवतंय. जी मजा आम्ही 10वी पर्यंत करायला पाहिजे होती, आम्ही विचार करत होतो पुढे गेल्यावर मजा करू, पुढे गेल्यावर मजा करू, पण तो पुढे काही आला नाही. खरी मजा ही मागेच होती. ते आता मला उजळ आहे. महत्वाचं म्हणजे काय, आता आमच्या बॅचमध्ये जे बरेच होते ते आता काही डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत, शिक्षक, पोलीस, काही उद्योजक झाले, वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. महत्वाचं म्हणजे काय, त्यांना भेटल्यावर आता मला बरीचशी जवळजवळ 70% लोक मला मुलं मित्रमैत्रिणी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये अगोदरपासून होते की दवाखान्यात भेटतात, तिकडे भेटतात, तिकडे भेटतात. भेटल्यानंतर मनात एकच भावना येते की हे सगळे माझ्या बॅचचे आहेत, माझे मित्र आहेत. ती भावनाच मनाला एक आनंद देऊन जाते. ऍक्च्युली बोलायची एवढी आता सवय राहिलेली नाही. स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने सगळे आपण एकत्र भेटलो आणि खूप आनंद झाला. आजच्या आठवणी बरेच वर्ष आपल्या मनात राहतील. आणि आपण सगळे इकडे आलात, शिक्षक वर्ग, आपण सगळे आमच्या विनंतीला मान देऊन आलात. सगळ्यांचे खूप खूप आभार. मैत्रिणींचे, मित्रांचे खूप खूप आभार. धन्यवाद. विराज आणि आशय स्पीच देणार आहेत बहुतेक. तर बघूया पुढे काय होते ते. इंटरेस्टिंग. जोडी नंबर 1. माझं नाव विराज डाके. अशी सुषमा डाके बोलली जोडी नंबर 1. असे आम्ही शाळेमध्ये पण आमची जोडी नंबर 1च होतो. मगाशी सर शिकारे सर बोलले आदर्श विद्यार्थी म्हणून थोडं ते खटकलं मला. हे आज वर्ड आम्हाला दोघांना सूट नव्हता करत. सगळ्यात जास्त मार खाल्ला असेल तर आम्ही दोघाही खाल्ला शाळेमध्ये. सगळ्यात जास्त खोड्या पण केल्या असतील आणि दूरपर्यंत अभ्यासाचा आणि आमच्या दोघांचा काही संबंध नव्हता. पण काय माहितीये का मित्रांनो, आपल्या समाजात मगाशी शिकारे सर बोलले की पहिला गुरु आई असते. म्हणजे आपल्याला घरातून कळतं की वागावं कसं आणि शाळेतून कळतं की जगात जगावं कसं. आम्ही 10वी पर्यंत होतो, एकत्र होतो, जाम मस्ता केल्या, जाम खोड्या केल्या, म्हणजे हाईट होती आमची. शाळा म्हणजे आमच्यासाठी एक मोकळं मैदान होतं. म्हणजे शिक्षकांच्या पण खोड्या काढायचो, मार पण खायचो. परत काही बाई होत्या, शिक्षक कोणता सर नाही आहेत, मला कोणता सर खूप आवडायचे आणि विज्ञान मला आवडायचं. तर त्याच्यामुळे त्याला भरपूर प्रश्न विचारायचो. इतिहास कडवे सर शिकवायचे, भाई पटेल सर सायन्स शिकवायचे, गायकवाड सर पीटी शिकवायचे, इंग्लिश मधले सर मधले सर एवढा मार्क आला ना की भरपूर. कारण की शनिवारी सकाळची शाळा असायची, रोज लेट व्हायचं. समोरच्या ग्राउंडमध्ये मला 5 फेऱ्या मारा सांगायचे. पण मित्रांनो, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या ज्या सगळ्या आठवणी आहेत, तेव्हा खूप म्हणजे असं वाटायचं राग यायचा. पण आता खरंच असं वाटतं की ते पुन्हा एकदा आयुष्यामध्ये आम्हाला अनुभवायला पाहिजे. कारण असं वाटतं की आता पुन्हा एकदा बेंचवरती जाऊन बसावं. जेव्हा या खुर्च्या बघितल्या आणि मागे बेंच बघितले तेव्हा त्या खुर्च्यांपेक्षा मला बेंचवरती बसायला मला आवडलं की पुन्हा एकदा परत नाही माहिती कधी मला परत बेंचवरती बसायला मिळेल आणि ते दिवस पुन्हा येतील. पण सगळ्या शिक्षकांचा मनापासून मी आभार मानतो. सर, तुम्ही आम्हाला घडवलं. तुमच्यामुळे आम्ही आमची ह्या जगाला ओळख आहे. आज आम्ही या जगामध्ये वावरतो, आम्ही ज्या पोझिशनवरती आहोत फक्त सर तुमच्यामुळे आहोत. तुमचा मार जर खाल्ला नसता ना तर आम्ही या पोझिशनवरती कधीच नसतो. त्यामुळे थँक्यू सर, तुम्ही आम्हाला खूप मारला.
शाळेसाठी तुमचं शाळेशी नातं आणि माझं शाळेशी नातं खूप वेगळं आहे. तुम्ही शाळेतून सुटल्यानंतर घरी आणि मी शाळेतून सुटल्यानंतर शाळेत. म्हणजे लहानपणापासून आता हे जुने सर आहेत त्यांना माहिती असेल, 2-3 वर्षाचा असल्यापासून माझ्या आजोबा शाळेमध्ये शिपाई होते. त्यांच्याकडे टूक करत यायचो. आपले देवगरकर सर आणि कोळेकर सर तेव्हा हेडमास्टर होते. माझ्या हातामध्ये 2 पैसे 5 पैसे टाकवायचे, हे दाखवाय. एवढ्यापासून माझ्या शाळेशी जवळचा संबंध आहे. म्हणजे आज जे काय आयुष्यामध्ये पहिली गोष्ट केली ती शाळेत येऊनच केली, जे काय केलं ते. पण ही शाळेने खूप शिकवलं. शाळेच्या खूप गोड आठवणी आहेत. मिस करतो, रोज शाळेसमोर बसतो तरी पण शाळेला मिस करतो. सरांचं काय सरांचं सांगायचं, त्यांच्याबरोबर तर रोजचे संबंध आहेत. तुम्ही त्यांना आज बोलताय, मी रोज इथे आल्यानंतर त्यांच्याशी बोलतो त्यांच्याशी भेटतो त्यांना. पण खरोखर खूप सतावलं त्यांना, पण त्यांचा मार पण खूप खाला. आयुष्यामध्ये काय केलं काय नाही केलं याच्यापेक्षा महत्वाचं आहे की आता आपण काय आहोत. लग्न झालेलं नाही अजून. मग तुझं काय विचार आहे का लग्न करायचं? शिक्षण अजून नाही आहे, पण आता घरच्यांनी चार ना? 2 वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या अगोदर विचार केलेला. लॉकडाऊन पर्यंत त्याच्यावर पाणी आहे. आता बघू डिसेंबरपर्यंत काहीतरी उशीर झालं. 2 वर्षापूर्वी विचार केलेला लग्नाचा. लॉकडाऊनने पण त्याच्यावरती पाणी आणलं. तर बघूया डिसेंबरपर्यंत काय होत आहे. सगळं प्लॅन तयार आहे. या स्नेह मेळाव्याचे फोटो तुझे फार छान आहेत, फेसबुकवर जातील. नमस्कार माननीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना सर्वप्रथम मनापासून आभार की तुम्ही इथे हजर झालात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा स्नेहसंमेलनचा सोहळा जो इथे केलेला आहे त्यासाठी माझ्या वर्गमित्रांना मी खरंच धन्यवाद बोलतो. कारण एवढे सर्वांना एकत्र आणण्याचं त्यांनी जो काम केलेला आहे तो खूप मोठा आहे काम. कारण आज जी ही संख्या आहे ते मला असं वाटलं नव्हतं की मी या बेंचवर परत बसायला येईल म्हणून, परंतु यांच्या कृपेने आणि सरांच्या आशीर्वादाने आम्ही जे काही म्हणजे शिकलो. गायकवाड सर आम्हाला पीटी शिकवायचे, चिकारे सर, माने मॅडम, पुन्हा भोईर मॅडम, पुन्हा बसवनाचे बाई, पुन्हा पाटील मॅडम, कडवे सर, भाई पाटील सर, खळे सर, परत जोशी सर, हे सगळेजण होते. त्यांनी आम्हाला खूप शिकवलं, परंतु मी कधी अभ्यास केलाच नाही. मी सरळ महाराज काय तेव्हा आम्हाला एवढं कळत नव्हतं की खरंच आपल्याला अभ्यास करायला पाहिजे, खूप शिकायला पाहिजे. कधी कधी शाळेत उशिरा यायचो, सर मारायचे. तर सकाळी शनिवारी उशीर झाला की सर छडीने मारायच्या हातावर आणि 4 ते 5 फेऱ्या ग्राउंडला बोलत्या घालायला सांगायचे आणि नंतर मग वर्गात पाठवायचे. तेव्हा आम्हाला सरांचा लागायचा हे सर का आम्हाला मारतात, कशामुळे मारतात. पण जेव्हा खरंच आम्ही पुढे गेलो, शिकलो आणि नंतर आम्हाला कळालं की सर आमच्या भवितव्यामुळे आम्हाला मारत होते. गुरुजन हे पहिले गुरु आपल्या आईवडील असतात. ते आपल्याला बोलायला शिकवतात, हात पकडून चालायला शिकवतात. परंतु आपले दुसरे गुरुजन वर्ग म्हणजे गुरुवर्य ते आपल्याला शिकवतात, बोलायला शिकवतात. आणि जे काही आपण आज आपल्या स्वतःच्या पायावर उभे आहोत ते गुरुजनांच्या समयावर. गुरुवर्य हे एका कल्पवृक्षासारखे असतात आणि त्या कल्पवृक्षासारखे आपण त्या झाडाखाली सावलीला येतो आणि थोड्या क्षणासाठी थांबतो आणि पुन्हा आपापल्या मार्गाने निघून जातो. आता 2002 ची बॅच आपली, त्याच्यानंतर 2003, 2004 अशी ही या झाडाखाली सावली घ्यायला फक्त येतात आणि त्या सावलीने या झाडाची पानं होत आपण फक्त आणि काही क्षणाने या झाडाची पानं जशी उडून जातात आणि पुन्हा त्यांना नवीन पाने येते, तशी नवीन मुलं येतात इथे आणि ती शिकतात गुरुजनांकडून आणि ती पुन्हा आपल्या मार्गाला जातात. आज जो मी नवी मुंबई महानगरपालिकामध्ये वर्कर आहे, तर आज
जो काही आहे तो या जनांच्याच मुळे आहे. मी त्यांचे खरंच मनापासून आभार मानतो की मी कधी अभ्यास केला नाही, खूप खोडकर होतो, खूप मस्त्या करायचो, पण आत्ता मला कळालं की मी जो काही आज आहे, जो काही मी कमवतोय, मी स्वतःच्या पायावर आहे, तो मी या सरांच्यामुळे आहे, या शाळेच्यामुळे आहे. त्या शाळेने मला खूप काही असं दिलेलं आहे आणि मी खरंच हे त्यांचे ऋण कधीही विसरणार नाही. आणि एवढे बोलून मी माझे 4 शब्द पूर्ण करतो. खरंच धन्यवाद. हा सोहळा खूप छान आहे आणि असे सोहळे व्हावे असं मी माझ्या मित्रांना आणि गुरुवर्यांना विनंती करतो. आज उपस्थित असलेले काश्मीर हितवर्धक मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी आणि माझे सर्व गुरुजन आणि माझे सर्व 10वी 2002 चे सर्व मित्र आणि मैत्रिणी, आज मला एवढा आनंद होत आहे, मी सांगू शकत नाही त्या गोष्टीचा की मला तेवढा आनंद होत आहे. आता आपली किती आहे, मी PNP कॉलेजचं पहिल्यांदा गेट टुगेदरसाठी आले होते आणि मी माझ्या मुलीला सांगितलं की माझी क्लासमेट आहे. मला मुलीने विचारलं, बाबा त्या आंटी टीचर आणि तुम्ही, म्हटलं तिची फील्ड वेगळी होती, माझी वेगळी होती, आम्ही बँक बेंचर्स होतो. आणि आता लेटेस्ट आठवड्याबरोबरची गोष्ट, मुलीचं डान्स ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये तिने टाकलं बँक बेंचर्स ग्रुपचं एडिट केलं नाव. मी म्हटलं मग बेटा तू हे का केलंस? बाबा तुम्ही बँक बेंचर होतात ना. मी तिला हात जोडले, म्हटलं आयुष्यात कधी बँक बेंचर्स होऊ. आणि जेव्हा येता जाता ती मला विचारते, बाबा ही तुमची स्कूल एवढी मोठी आहे. मी म्हटलं बाळा, आम्ही जे 10 वर्षामध्ये आमच्याकडून जी फी वसूल केली नाही ते तुम्हाला आम्हाला एका वर्षाला पेड करावं लागतं. हे आमच्या शाळेचं वैशिष्ट्य होतं. बाबा मला तुमच्या शाळेमध्ये शिकायचं. म्हटलं बाळा तिथे तुला आता तिथे अभ्यास होणार नाही, तुझं इंग्लिश मिडियम आपल्या शाळेत चालू झालेलं आहे, तिथे होणार नाही. आणि मी तिथला सांगताना आपल्या शाळेच्या आठवणी सांगितल्या आणि कोइन्सिडेंटली मला तेव्हा माझ्या एका मित्राचा फोन आला की आपल्याला गेट टुगेदरसाठी भेटायचं. म्हटलं चांगली गोष्ट आहे बाबा, मी तुमच्यासोबत येणार. तर मी फक्त एक रिक्वेस्ट करतो, शक्य झालं तर बघा सगळ्यांच्या फॅमिली इथे येतील अशी एक काहीतरी हे बघा तुम्ही एक व्यवस्था करा. आणि शाळेच्या आठवणी सांगायचं होतं तर मला 8वीला पहिल्यांदा ग्रेस लागली 3 वर्गाची इंग्लिशमध्ये, 8वी ब मध्ये. आणि आदर्शन डायरेक्ट घरी पोहोचले माझ्या. मी टेन्शनमध्ये, कारण का मी आणि माझी बहीण एका वर्गात होतो. बाबा तेव्हा काही बोलले नाही सरांसमोर. गेल्यानंतर धुलं. म्हटलं तुला ग्रेस का लागली, तू हुशार विद्यार्थी. म्हटलं झाली चुकी, याच्यापुढे खेळायला जायचं नाही. पण आमच्या अंगामध्ये पोलीस होती, आमची पूर्ण टीमच 8वीला होती. प्रवीण डाकी, मुकुंद या आम्हाला सिनियर, पण ती टीमच त्याच्यामध्ये थोडा अभ्यासात दुर्लक्ष झालं. म्हणजे तू एकतर शिक नाही तर शाळेत अभ्यास कर, खेळ नाही तर शाळेत अभ्यास कर, म्हटलं होणार नाही. आणि त्यांच्याबरोबर जे काय आम्ही मिळलो, मुकुंदा नंतर माझा बेंचमेट झाला 10वीला आम्ही दोघं सोबत. अभ्यासात मुकुंदा पण हुशार, मी पण हुशार. आणि मला आठवते अजून शिकारे सरांनी मला खूप मारलेलं, बेंच खाली घालून मारलं. ती माझीच. पण सर अजून सांगतो, ती शिक्षा मला अजून लक्षात आहे. आणि त्याचं मी जेव्हा मी माझ्या युनियनमध्ये जातो आणि समोरचे कामगार असे टिंगल करतात ना, तेव्हा मला वाटतं की नाही शिकारे सर बरोबर होते, आपण चुकीचं होतो. आपल्याला मागलेलं जेव्हा कामगार समस्या घेऊन येतात आणि मागूनच बोलतात की असं आहे तसं आहे आणि चिडवतात मागून, हे तिथेही चालतं असतं. तेव्हा मला शिकारे सरांनी दिलेली शिक्षा आठवते. आणि आजही मी सांगतो की मला आपल्या शाळेचे एवढे आभार मानावेसे वाटतात की आज हे सगळे जे आहेत वेल सेटल आहेत ते आपल्या शाळेमुळे आहेत, ज्या शाळेने त्यांना बेस उपलब्ध करून दिला आणि असे आदर्श गुरुजन वर्गाने त्यांना ज्ञान दिलं. धन्यवाद सतीश. त्यानंतर आपल्या मैत्रिणीमधून कोणाला बोलायचं आहे का? समता, तृप्ती, स्वप्नाली आणि अजून कोणाला बोलायचं असेल तर प्लीज समोर या. ऍक्च्युली ठरलं नव्हतं काही बोलायचंय, पण इथे आल्यानंतर साठी थोडंसं काही बोलावं, कारण की हा पुन्हा जाऊन कधी मिळणार आहे आय डोंट नो. बाई तुमची बसविता मॅडम खूप आठवण येते तुमची नेहमी, कारण की तेव्हा तुमची खूप भीती वाटायची. सिरियसली सांगते, तेव्हा तरी बोलू शकलो नाही. भोईरबाई, शामलावाडीबाई, मी गणित शिकवायच्यात मला 5वीला आणि गणित माझा सगळ्यात आवडता सब्जेक्ट होता. आणि आय
14चं पासिंग होतं. पण आता जेव्हा तुमची आठवण येते त्यावेळेला आयुष्यात पुढे गेलो तेव्हा असं वाटतं की ते खूप चांगलं होतं. बरेच जण होते सेम गोष्ट मी रिपीट नाही करणार. पण मी आता जे आहे त्याची सुरुवात इथूनच झाली होती, कारण की माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक जे मी लिहिलं होतं ते मी 7वीत असताना लिहिलं होतं. आणि त्याच्यामध्ये आदिनाथ, कोमल होती, मानेवळीची मुलगी ती होती, आणखी स्वाती होती, देन प्रीती, माझी आय गेस 3 ते 4 नाटकं मी या शाळेत असताना बसवली होती त्यावेळेला. त्यातलं एक होतं जे पहिलं नाटक होतं त्याचं नाव आठवतं अजून नाही, त्या आपण 12वीत असताना गेलो होतो. टीनाचा पती नावाचं आम्ही 10वीत असताना नाटक केलं होतं. त्यामध्ये विराज होता, तुषार होता, सुमीर होता, then तृप्ती होती, तो बालकांना होता. आणि मला आठवते त्याचमध्ये अश्विनी पण होती आणि तिला काही कारणास्तव नाटकाच्या दिवशी तिने कॅन्सल केलं होतं. त्यामुळे मला बॅक स्टेजवरला समोर यावं लागलं होतं आणि माझी खूप तंत्रले होते की काय होईल. नंतर मला लक्षात आलं की जो काय सेटअप होता ना अचानक कुठलीतरी ग्रुपमधली किंवा योगेश होता, बरेच जण अचानक स्टेजवर यायला लागली, मदत करायला लागली, सेटिंग करायला लागली. म्हटलं ओके, नाव आम ओके. सो असंच आहे. आणि मी ते परस्यू केलं. त्यावेळेला कोणाला बोलता नाही आलं की मला ॲक्ट्रेस व्हायचं आहे की मला अभिनय करायचा आहे, कारण की असं वाटायचं की जर कोणाला बोलले असते तर हसले असते सगळे, अरे काय आहे पण तिथे शक्यच नाही. पण म्हटलं चला करून दाखवा, प्रयत्न करते, अजूनही प्रयत्न करते. आणि एक मला चेंज करायचं होतं. मगाशी सरांनी सांगितलं की मी ॲडव्होकेट आहे. हां, मी वकिलीचं शिक्षण घेतलं. मी अलिबागेत असताना काही वर्ष प्रॅक्टिस केली, पण आता मी प्रॅक्टिस नाही करत आहे. मी मुंबईमध्ये एका कंपनीमध्ये अजून सेल्स अँड मार्केटिंग मॅनेजर म्हणून जॉब करते आणि अभिनयही करते. सो या 2 गोष्टी आहेत. तसंच तुम्ही लोक जिथे कुठे आहात, आज 20 वर्षानंतर तुम्हाला भेटते, बऱ्याच जणांचे चेहरे बदलले. म्हणजे असं होतं की नाही तिचं नाव काय आहे, मी तिला विचारलं सुद्धा की तुझं नाव नाही लक्षात येते मला, पण चेहरा लक्षात आहे. तू जिथे राहाल प्लीज स्वतःची काळजी घ्या, खुश राहा. आय नो आपले सगळ्यांचे स्ट्रगल वेगळे आहेत, आपले प्रॉब्लेम्स वेगळे असतील, आपल्याकडे येणारे आनंद वेगळे असतील. पण तिथे राहाल, स्वतःची काळजी घ्या कोविडमुळे किंवा मग लाईफमध्ये पुढे जाताना, आणि खुश राहा. थँक्यू सो मच. शिक्षक आणि माझे मित्र, नमस्कार सगळ्यांना. आपण कितीही मोठे झालो, मोठेही असलो तरी शाळा आणि शाळेच्या आठवणींसाठी आपल्या मनात नेहमीच एक आपुलकीचे स्थान असते. आणि ह्या गेट टुगेदरच्या निमित्ताने जर ह्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या किंवा त्या जगवायला मिळणार असतील तर याच भावना मी व्यक्त करणारी एक कविता म्हणते. कवितेचं नाव आहे ओढ ज्ञान पंढरीची. ओढ ज्ञान पंढरीची. चला जाऊया सगळे, चला होऊ वारकरी. चला जाऊया सगळे, चला होऊ वारकरी. वाट पाहते रे आपली आज ज्ञानाची पंढरी. वाट पाहते रे आपली आज ज्ञानाची पंढरी. नको साथीलाही काही, ओढ ठेवा फक्त मणी. नको साथीलाही काही, ओढ ठेवा फक्त मणी. थोडा वेळ काढा आणि घ्याही साधुनी पर्वणी. थोडा वेळ काढा आणि घ्याही साधुनी पर्वणी. किती सरळे दिवस, किती सरळे दिवस माझ्या शाळेला भेटूनी. किती सरळे दिवस माझ्या शाळेला भेटूनी. रूप साठवणी मनात घेऊ डोळ्यात भरून. रूप साठवणी मनात रूप घेऊन डोळ्यात भरून. सारे भेटतील जुने, सारे भेटतील जुने, होतो भांडवलो ज्यांच्याशी. सारे भेटतील जुने, होतो भांडवलो ज्यांच्याशी. झाले गेले विसरूनी, गळा भेट घेऊन त्यांची. झाले गेले विसरूनी, गळा भेट घेऊन त्यांची. पुन्हा डोकावूनी पाहू त्या वर्गात शिरलो. पुन्हा डोकावूनी पाहू त्या वर्गात शिरलो. शोधू खाना खुणा काही ज्या बाकावर बसलो. शोधू खाना खुणा काही ज्या बाकावर बसलो. ज्या फळ्याने पाजले, ज्या फळ्याने पाजले होते ज्ञानाचे अमृत. ज्या फळ्याने पाजले होते ज्ञानाचे अमृत. हात पाठीवर त्यांच्या चला फिरवूनी पाहू. हात पाठीवर त्यांच्या चला फिरवूनी पाहू. ज्या मैदानी खेळालो, जिथे हरलो जिंकलो.
मैदानी खेळलो, जिथे हरलो जिंकलो, त्याचं मातीच्या रंगात पुन्हा मिसळून जाऊ, त्याचं मातीच्या रंगात पुन्हा मिसळून जाऊ. पुन्हा पावसात जिथे गात होतो राष्ट्रगान, पुन्हा पावसात जिथे गात होतो राष्ट्रगान, त्याच जागेलाही पाहू आज सलामी देऊ, त्याच जागेलाही पाहू आज सलामी देऊ. ज्या शिक्षकांनी दिला ओल्या मातीला आकार, ज्या शिक्षकांनी दिला ओल्या मातीला आकार, त्याही गुरुच्या चरणी चला मस्तक टेकवू, त्याही गुरुच्या चरणी चला मस्तक टेकवू. बहुतेक सगळ्यात मिळालेलं मी असेलच. ओळख सांगा. नमस्कार, माझं नाव प्रणित ठाकरे. 75वीकडे सध्या चाललो आहे आणि बऱ्यापैकी 75 होतपर्यंत बऱ्याचशा कार्यक्रमात मी असावं मॅनेजमेंटसाठी असं सरांचं म्हणणं आहे. सो मी त्यासाठी आलो आहे आणि बहुतेक पुढे पण असेल. प्रीती मॅडम मला टीचर म्हणून होत्या, म्हणजे मला माहिती नव्हतं की माझ्यापेक्षा भरपूर अशी एकदम 7-8 वर्षांनी मोठी सर्वजण आहेत. आता माझ्या सोबतच राहणारे दादा वगैरे मी समजा 2-3 वर्षांनी मोठी असतील. सुशील दादा तर कॉलेजला सोबतच होता माझ्या. त्याच्यामुळे आज मला कळते की यार 2001-2 बॅचचे आहेत, म्हणजे 7 ते 8 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठी आहेत. आणि प्रीती मॅडम बद्दल बोलायचं तर मी जेव्हा फर्स्ट टाइम PNP कॉलेजमध्ये GS झालो सेकंड इयरचा तसा कोणी GS होत नाही, त्यावेळेला तुमच्या पार्ट्यात पण टाकणाऱ्या ज्या कोण असतात त्या मॅडमपैकी माझ्याकडून ज्या पॉझिटिव्ह होत्या त्या प्रीती मॅडम आणि बराचसा त्यांचा एक स्टाफ तो माझ्या सतत पाठी राहिला की त्यांच्यामुळे मला तो विरोध झाला. तो टीवायला काय झाला नाही, टीवायला मला समोर विचारले की बाबा GS होतो. सो गेल्या मी मेळाव्यामध्ये सांगितलं की आपण सुरुवात का केलेली आहे, की शाळेची 75वी आहे हा विषय नाही आहे, तर मित्रांशी भेटावं या दृष्टीने हा मेळावा आपण आयोजित करतोय दरवेळेला. आणि का भेटावं याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्हाला आता मिळालेलंच आहे की आज जेवढं तुम्ही बाहेर एन्जॉय नसेल केलं तेवढं तुम्ही शाळेमध्ये एन्जॉय केलेलं आहात. आणि मित्र खूप महत्वाचे असतात मुळात. मी गेल्या वेळेला पण जे सांगितलेलं ते सांगत नाही, पण मला एक अजून पण मी आवर्जून एक गोष्ट सांगतो. माझा एक पहिलीला मित्र होता, मोठा शिशुवाडी पहिलीला, समताताईला माहिती असेल बहुतेक, निनाद. बहुतेक ती पण विसरली असेल एखाद वेळेला, पण मी आवर्जून अजूनपर्यंत न विसरलेला मुलगा म्हणजे निनाद, जो माझ्या सतत बरोबर घरापासून तो शाळेपर्यंत, शाळेपासून घरापर्यंत जाणारा. आणि असे बरेचसे विद्यार्थी आपल्यात नाही आहेत किंवा आज आपण आहोत आपल्यातले नंतर किती जण असणार. म्हणजे स्पष्ट बोलायचं झालं तर कोरोनाचा काळ आणि आजकाल कोणाची गॅरंटी राहिलेली नाही. सो भेटून घेण्यासाठी हे सर्व म्हणजे अट्टहास चाललंय की प्रत्येकाने आपापल्या आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना भेटावं, जेणेकरून त्यांच्या समस्या. एक महत्वाचा विषय मी गेल्या याच्यात पण सांगितलं की आपण 10वी नंतर बऱ्यापैकी बाहेर गेलो, कॉलेजला गेलो, त्याच्यानंतर कोणाशी कोणाचा कॉन्टॅक्ट नसतो. कधी कधी आपण ओळखत पण नाही, 5 वर्षांनी भेटलो तर चेहरा पण ओळखत नाहीये. पण खरंच ते मित्र खूप प्रॉब्लेम मध्ये असतात आणि आपल्याला माहिती नसतं की तो माझ्या वर्गातला आहे की माझ्या बाजूचा आहे, काहीच माहिती नसतं. हे मी 3-4 वर्षामध्ये खूप मोठं ते कोरोना काळामध्ये काम करताना अनुभवलंय की माझ्या बरोबरचे विद्यार्थी, माझे मित्र किंवा मागच्या पुढच्या बॅचचे खरंच प्रॉब्लेम असायचे. आणि जेव्हा आम्ही मदत करायला त्याच्यानंतर कळायचं की यार माझा तो मित्र आहे. तर असं होऊ नये आणि प्रत्येक मित्राने मित्राला भेटावं म्हणून या मेळाव्याचं आयोजन करायचं असं ठरलं होतं, आधीच ठरलं होतं. त्यानंतर कुलकर्णी सर, शिकारी सर आणि बाकीच्यांनी पुढाकार घेतला. इव्हन याच्यामध्ये एक महत्वाचं मी आवर्जून खळे सर आणि गायकवाड सरांचा उल्लेख करेन की कुलकर्णी सर एक मित्रासारखेच आहेत माझ्या, परंतु खळे सर आणि गायकवाड सर मला आयुष्यात सगळ्यात जास्त शिस्त ज्यांच्यामुळे लागली आणि ज्यांना मी कधी विसरू शकत नाही असे जर दोन कुठले जर शिक्षक असतील तर खळे सर आणि गायकवाड सर. सो असे भरपूर आठवणी असतात. परत एक मी सांगतो की स्नेह मेळावा का असावा. कोरोना काळातली जी गोष्ट आहे, कोरोना काळामध्ये मुलगी, मी आवर्जून तिचं उदाहरण प्रत्येक वेळेला देणार. ती मुलगी, तिचा नवरा पॉझिटिव्ह होता. कोरोना काळामध्ये बऱ्याचशा कॉर्डिनेटर म्हणून माझा थोडंसं जॉब होतं. आउट ऑफ वे मी थोडंसं काम करायचं. त्यावेळेला मला रात्री 2 वाजता फोन आला की यार असं असं काहीतरी घडलंय, पेशंट आहे, काही कुठलं तरी राहायचं आहे. मला माहिती नव्हतं. थोडंसं जवळ असल्यामुळे मी त्या पेशंटला माझ्या 2 व्हीलरवर घेऊन सिव्हिलमध्ये नेऊन बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर एक
खूप बरा पण झाला आणि काही दिवसांनी मला म्हणाला की यार प्रणित थँक्यू वगैरे असं तसं. मी बोललो माझं नाव कसं काय आलं, तू माझ्या वर्गात होतास. आणि तेव्हा तू पिटली यार, मी माझ्या वर्गातल्या मुलांना विसरून गेलो अक्षरशः. कारण बरेचसे शाळा कॉलेज बदलल्यानंतर मला माझेच मित्र आठवत नव्हते. आणि मग नंतर थोडंसं बोलणं झालं कुलकर्णी सरांसोबत की सर आपण भेटायला हवं, मुलांनी तरी भेटायला हवं. आणि त्याच्यानंतर मग या गोष्टी ठरत गेल्या. तर स्नेहमेळावा का असावं हे तुम्हाला आता कळलेलंच आहात, कारण तुम्ही आता भरपूर एन्जॉय केला. मी जास्त वेळ घेत नाही, मुळात मी बोलणं पण चुकीचं आहे तुमच्यामध्ये, पण तरी पण 2 मिनिटं बोलायची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार. उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आशिर्य इतर मंडळाचे सचिव माननीय ज्ञानेश्वरजी गोपाल, त्यानंतर आमचे सर्व सहकारी, मी आता वैयक्तिक प्रत्येकाचं नाव घेत नाही, आणि 2002च्या बॅचचे सर्व लाडके माझे विद्यार्थी मित्र. आतापर्यंत शाळेमध्ये 2 स्नेहमेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. आज सकाळीच तुम्ही जे स्वागत केलं ते 2 स्नेहमेळाव्यांच्या व्यतिरिक्त असं आगळं वेगळं असं आमचं सर्व शिक्षक बंधूंचं स्वागत केलं. त्याबद्दल मी सर्वप्रथम मुख्याध्यापक या नात्याने तुम्हाला धन्यवाद देतो. दुसरं म्हणजे आज तुम्ही आमच्या शाळेसाठी, आमच्या म्हणजे आपल्या शाळेसाठी म्हणजे आपलेच कोणी नातेवाईकांसाठी जे काही पंखे दिलेले आहेत भेटवस्तूंच्या रूपाने, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला शाळेतर्फे मी धन्यवाद देतो. मित्र, मी 1 मार्च 2021ला मुख्याध्यापक पदाची सूत्रे हाती घेतली. तेव्हापासून या शाळेचा जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आतापर्यंत मुलांसाठी एक स्वच्छतागृह जवळजवळ 5 लाख रुपये किमतीचं असं युवा अष्टोबर अहमदाबाद गुजरातकडून एक असं सुंदर असं स्वच्छतागृह बांधून घेतलेलं आहे. त्यानंतर शाळेमध्ये रंगरंगोटी सुरू आहे. त्यानंतर रात्रीच मला असं एक फोन आला होता, म्हणजे लायन्स क्लब मुंबईकडे मी 2 महिन्यापूर्वी अर्ज केला होता की आपल्या शाळेमध्ये जी प्रयोगशाळा आहे त्या प्रयोगशाळेमध्ये सुसज्ज असं म्हणजे जे साहित्य असतं ते साहित्य मिळावं यासाठी अर्ज केला होता. त्या अर्जानुसार म्हणजे आपला तो अर्ज मान्य होऊन आपल्या शाळेला सुसज्ज अशी प्रयोगशाळेचं साहित्य मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपली जी शाळा आहे ही तालुक्यामध्ये एक नामांकित अशी शाळा आहे. याचं कारण आता निष्कांत टोंबरे हा तुमच्या बॅचचा एक हुशार विद्यार्थी आहे. तो माझ्या मावस बहिणीचाच मुलगा आहे. 7वी पर्यंत त्याचं शिक्षण साराळ स्कूलमध्ये झालं. मावस बहीण म्हणाली माझ्या मुलाला म्हणजे तुमच्या स्कूलमध्ये प्रवेश मिळेल का? मी विचारलं का? तर तुमच्या इथे चांगलं शिक्षण मिळतं, म्हणजे चांगलं शिक्षण मिळतं. यातून मला खूप आनंद वाटला की खरोखरच आपल्या शाळेमध्ये जो अध्यापक वर्ग आहे हा अध्यापक वर्ग विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचं काम करतो. आणि याच शाळेतून असंख्य असे विद्यार्थी आजपर्यंत आणि शिक्षण घेऊन या समाजामध्ये कोण वकील, इंजिनियर, डॉक्टर, पोलीस किंवा अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आता तुमच्या बॅचमध्ये सुद्धा बरेचसे विद्यार्थी कोणी डॉक्टर असतील, कोणी वकील असतील, इंजिनियर असतील, शिक्षक असतील. एवढंच नाही, जर ज्यांना नोकरीचं व्यवसाय मिळाला नाही त्यांनी सामाजिक क्षेत्र निवडलेलं असेल त्या क्षेत्रामध्ये सुद्धा ते चांगल्या प्रकारचं करिअर करतात. तर मित्रांनो, आपली जी शाळा आहे या शाळेमध्ये म्हणजे बाहेर पडणारे जे विद्यार्थी असतात या विद्यार्थ्यांना नेहमी आपल्या शाळेमध्ये केव्हाही म्हणजे प्रवेश खुला आहे, केव्हाही तुमचं स्वागत केलं जाईल. एवढंच नाही तर दर गुरुपौर्णिमेला म्हणजे चांगल्या क्षेत्रामध्ये जे कार्यरत असणारे विद्यार्थी असतात त्यांचा गुणगौरव केला जातो. तर तुमच्याकडूनच जर असे कोणी विद्यार्थी असतील तर त्यांची नावं आमच्याकडे द्या. आम्ही अवश्य गुरुपौर्णिमेला शाळेमध्ये बोलवून त्या विद्यार्थ्यांचं गुणगौरव केला जाईल. विद्यार्थी मित्र, आता 7 फेब्रुवारी नंतर आपल्या आश्रय तरुण मंडळाला 75 वर्ष सुरू होत आहेत, म्हणजे 74 वर्ष पूर्ण होतात. तर त्याच्यामध्ये आपण आता तुषार मासिकाचं प्रकाशन करतोय. त्या प्रकाशनामध्ये म्हणजे तुमच्या या स्नेह मेळाव्याचा फोटो यावा
म्हणून मी येतो कुलकर्णी सर आणि शिकारी सरांना प्रेसमध्ये छापण्यासाठी जाण्यासाठी थांबवलं की तुम्ही ते शुक्रवारी जाणार होते, तर शुक्रवारी जाऊ नका. आपला हा स्नेह मेळावा झाला की या स्नेह मेळाव्याचे फोटो त्या तुषार मासिकामध्ये अवश्य यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने तर सोमवारी ते दोघे जाऊन प्रेसला येतील. त्यानंतर विद्यार्थी मित्र या हशिरी तरुण मंडळातर्फे जसं रायगड भूषण पुरस्कार दिला जातो, तसंच या खारेपाट विभागामध्ये म्हणजे कारले किंड ते नौखारपर्यंत प्रत्येक गावामध्ये चांगले कार्य करणारे जे काही आपले माजी विद्यार्थी असतील त्या माजी विद्यार्थ्यांना म्हणजे खारेपाट भूषण म्हणजे संपूर्ण रायगडला जसं रायगड भूषण हा पुरस्कार दिला जातो, तशा प्रकारे खारेपाट भूषण हा पुरस्कार देऊन अशा व्यक्तींचा गौरव केला जाणार आहे. तर आपल्यामध्ये असे कोणी व्यक्ती असतील तर त्यांची नावं आम्हाला नक्कीच द्या. कारण आता कोरोनाच्या काळामध्ये काही खारेपाट विभागामध्ये डॉक्टरांनी कोरोना युद्धामध्ये चांगल्या प्रकारचं कार्य म्हणजे सेवा करण्याचं काम केलेलं आहे. अशा डॉक्टरांचं सुद्धा या शाळेमध्ये सत्कार केला जाईल. खेळाच्या क्षेत्रामध्ये काही विद्यार्थी असतील, संगीत क्षेत्रामध्ये असतील तर त्यांनी आम्हाला खरोखर नावं द्या. आम्ही या फेब्रुवारी महिन्यामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करणार आहोत. तर आज तुम्ही या ठिकाणी स्नेहमेळावा आयोजित करून चांगल्या प्रकारचा स्नेहमेळावा आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो. नमस्कार, माझं नाव ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी. तुम्हाला संस्कृत शिकवणारे जोशी सर जून 2004ला सेवानिवृत्त झाल्यानंतर 1 जुलै 2004ला माझी नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे मी तुमचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असा शिक्षक नाही. 2000 प्रत्यक्ष या अर्थी की मी हायस्कूलला शिकवतो, पण तुम्ही 2002ला 10वी झाल्यानंतर 12वी पण 2004ला पासआउट होऊन गेला होता, जे या कॉलेजला होते शिकायला ते सुद्धा. त्यामुळे आपली अजिबात ओळख नाही. परंतु आपली स्नेह मेळाव्याची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा आंधळे सरांनी आपले 1 वर्षापूर्वीपासून व्हॉट्सॲपचे ग्रुप केलेले होतेच, आणि मग त्या ग्रुपवर आम्ही काम करत होतो. मग हशिवरी वर्धक मंडळाने 75 निमित्त स्नेह मेळाव्यांचं आयोजन करा असं सांगितल्यानंतर दिवाळीनंतर आम्ही चांगल्या प्रकारची भेट घेतली. कोरोना बऱ्यापैकी कमी झालेला होता आणि मग आम्ही अशी सुरुवात केली. मग स्नेह मेळावा आधी सुरुवात करायची आहे, आधी कोणता करायचा? तर माहिती घेता घेता असं माझ्या लक्षात आलं की प्रणित प्रभाकर म्हात्रे याला मी पहिल्यांदा क्लास टीचर होतो, नवीन आलेले होते, ज्याला मी 3 वर्ष शिकवलेलं आहे. त्याची बॅच मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. मी ती बॅच पहिल्यांदा स्नेह मेळाव्याला निवडली आणि त्यांचा स्नेह मेळावा पहिला शाळेत होणारा 75 मधला 12 डिसेंबर 2021ला संपन्न झाला. त्याच्या फेसबुकवर पोस्ट चालू असताना केतनने संपर्क केला आणि मार्च 2005च्या बॅचचा स्नेह मेळावा 19 डिसेंबर 2021ला संपन्न झाला. मग त्यानंतर असं करता करता शिकारी सरांनी माझ्या बॅचचं पण आपण करूया. 19 तारखेपर्यंत आम्ही खूप बिझी होतो. 19 तारखेला रात्री मला वाटतं डॉक्टर 12 वाजता आपण ग्रुप हलवला आणि मग जो ग्रुप हल्ला तो 20 डिसेंबर पासून वेग घेतला आणि आज स्नेह मेळाव्याचं फलित आपल्यासमोर दिसत आहे. वेगाने ग्रुप हल्लेला आहे. चांगल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आपण टाकत होतो, इन्स्पिरेशन देत होतो. डॉक्टर त्या ठिकाणी प्रत्येकाची दखल घेत होते. एक नाव आलं की लगेच पोस्ट करत होते आणि आपण चांगल्या प्रकारची संयोजन समिती नेमली. एक उत्कृष्ट अशा प्रकारचा स्नेह मेळावा, हा 3रा स्नेह मेळावा आपण आम्हाला दाखवला. काहीतरी वेगळं केलं आपण. मॅच्युरिटी होती, कारण 35च्या आसपास वय असणारे सर्वजण आहेत, त्याच्यामुळे मॅच्युरिटी जास्त होती. त्यामुळे एकत्र येण्यासाठी कारणं तुम्हाला मिळाली, ती पटली आणि तुम्ही वेगाने हालचाली केल्या आणि खूप उत्कृष्ट असा स्नेह मेळावा आपण साजरा केला त्या ठिकाणी. स्नेह मेळावा कशासाठी याचं प्रणितने जे सांगितलं ते फक्त पुढे सांगतो की एक म्हणजे आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. बौद्धिक विकास, शारीरिक विकास, आता तुम्ही चांगल्या पोस्टला आहात यापेक्षा आपल्याला आयुष्यामध्ये आपल्याला आपल्या मित्रांना मैत्रिणींना यशही पचवता आलं पाहिजे आणि अपयशही पचवता आलं पाहिजे. आपण अनेक घटना बघतो आपण, तर त्यांना आपल्याला मदत करता आली पाहिजे. जे जॉबलेस आहेत त्यांना मदत करता आली पाहिजे. जे नंतरच्या काळातील पुढची पिढी आहे विद्यार्थी, त्यांना चांगल्या सुविधा ज्या आपल्याला 2002 पर्यंत शाळेमध्ये मिळाल्या नाही त्या आपण त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो का? आता शाळेची गरज बघून तुम्ही काही भेटवस्तू शाळेला दिल्यात,
पुढे काहीतरी डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला, प्रीती, सुषमा, प्रवीण, प्रणित हे आले होते पहिल्या स्नेह मेळाव्याच्या मीटिंगला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमचा आणखी काही प्रस्तावित आहे पुढे. अत्यंत चांगली गोष्ट आहे की तुम्ही शाळेसाठी काहीतरी करू इच्छित आहे. ज्या सुविधा आपल्याला मिळाल्या नाही त्या आपल्या पुढच्या विद्यार्थिनींना मिळाव्या म्हणून तुम्ही जे प्रयत्न करताय त्याबद्दल खरोखर अभिनंदन आणि आभार तुमचे. की या स्नेह मेळावे अशा हा तिसरा स्नेह मेळावा, असे अनेक स्नेह मेळावे पुढे पुढे होत जातील. हे 2 पहिल्या स्नेह मेळाव्याचे संयोजक आले. पुढच्या मेळाव्यापासून तुमच्यातीलही कोणीतरी संयोजक इथे उपस्थित असावा पुढच्या मेळाव्यात. हे कशासाठी की आपल्याला स्नेह मेळावे 1948 ते 2022 रजिस्टर नंबर जर आता आपण उघडलं तर मला वाटतं मुख्याध्यापक सर 8000 नंबर चालले, म्हणजे 8000 विद्यार्थी बाहेर पडले 1948 पासून ते 2022. 74 वर्ष पूर्ण होत आहेत 7 फेब्रुवारीला शाळेला. 75व्या वर्षात अमृत महोत्सव वर्षात आपण पदार्पण करतोय. 7 ते 8000 विद्यार्थी बाहेर पडले. आपल्याला त्यातले पहिले काही सोडले आणि आत्ताच्या 5-6 बॅच सेटल नाही आहेत असं आपण गृहीत धरलं तर 2015-16 पर्यंतच्या सेटल झालेल्या बॅचचा आपल्याला स्नेह मेळावा करायचा. त्यानंतर आपल्याला पुढे 75वं वर्ष 7 फेब्रुवारी 2022ला सुरू झाल्यानंतर एक महास्नेह मेळावा घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये सर्व स्नेह मेळाव्यातील विद्यार्थी, मुद्दा मांडला होता यांनी, सहकुटुंब येण्याची संधी द्या. त्या महास्नेह मेळाव्याला आपल्याला सहकुटुंब येण्याची संधी असते. 7 फेब्रुवारी 2022 ते 7 फेब्रुवारी 2023 75मध्ये दर महिन्याला उपक्रम, त्या उपक्रमासाठी आम्ही जाहिराती मिळवलेल्या आहेत, आम्ही स्पॉन्सर्स मिळवलेले आहेत, बक्षिसं देण्यासाठी काही मिळवलेले आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या बॅचकडून एखादा उपक्रम शाळेमध्ये येऊन स्पॉन्सर करू शकता, राबवू शकता, स्पर्धा राबवू शकता, तुमचं नाव तिथे ठेवू शकता. म्हणजे अशा प्रकारचे वर्षभर विविध उपक्रम आपल्याला राबवायचे. मग एवढे 45 राबवले उपक्रम आणि झालं का? झालं नाही. आपल्याला जे या शाळेमध्ये 11वी 12वी झालेले आहेत विद्यार्थिनी त्यांच्यासाठी सांगतो, आपल्या कॉलेजची स्थापना 1979ला झालेली आहे. 2029ला आपण आपल्या महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव साजरा करतोय आणि त्यासाठीची पूर्वतयारी 75 झाली की आपण सुरू करतो. आणि तो सुवर्ण महोत्सव आपल्याला पुन्हा दणक्यात करायचा आहे, जसा आपण 25 डिसेंबर 2004ला 25वा केला होता. रौप्य महोत्सव, बरोबर जोशी सर, रौप्य महोत्सव केला होता, तसा आपण सुवर्ण महोत्सव करतोय. आपल्याला व्हिजन 2030, 2035, 2040 असं ठेवून शाळेसाठी काम करायचं आहे. एक भव्य दिव्य सुंदर स्वप्नातली उत्कृष्ट वाटणारी, आज शाळेत आल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल काय हा डोंगर, काय हे दगड, अजून हटलं नाही, ग्राउंड मोठं झालं असतं, आलं की काही गोष्टी चांगल्या दिसत आहेत, काही सुधारणा दिसत आहेत, काही अजून व्हायला पाहिजे होत्या, करू आपण. किती टक्क्यांची खात्री देता तुम्ही एकमेकांना? 100%ची. मी तुम्हाला 200% खात्री देतो. पुढच्या काही 5 वर्षात 10 वर्षात हे शाळेचं पूर्ण चित्र बदललेलं असेल आणि ते कोणाच्या बळावर? आपण सर्व शिक्षक, संस्थाचालक, हाशिवरी हितवर्धक मंडळ आणि ज्यांच्यावर हे मी बोलतोय ते सर्व आपण विद्यार्थी आणि तुमचे आधीचे विद्यार्थी, नंतरचे विद्यार्थी, यांच्या सर्वांच्या बळावर एक भव्य दिव्य स्वप्नातली सुंदर शाळा ही आपण व्हिजन 2030 डोळ्यासमोर ठेवून करतोय. शाळेचा जेव्हा 80वा 82वा वाढदिवस पुढे येईल त्यावेळेला आपल्याला ते चित्र नक्की बघायला मिळेल. अगदी 200%, फक्त 100%ची खात्री. आणि मग आम्ही हे शिक्षक ते काम करत आहोत. ज्या वेळेला संयोजन समिती आली त्यावेळेला त्यांना नियोजन काय असतं हे पहिल्याच मीटिंगमध्ये थोडीशी झलक नक्कीच दाखवलेली असं मी नम्रपणे सांगू इच्छितो. डॉक्टर बरोबर आलात, लगेच 2 प्रती पोलीस स्टेशनला पत्र, लगेच काय कार्यक्रम असावा त्याची कार्यक्रम पत्रिकेची 1 प्रत, काय करू शकता त्याच्याविषयीचा एक अजेंडा, याच्याविषयीचं लगेचच चर्चा, लगेचच त्याच्यावर कार्यवाही. महत्वाची गोष्ट ही का झाली? तुमच्याकडच्या. केवळ तुम्ही लीड घेतला, तुम्ही एकत्र आलात. आणि डॉक्टर मी पहिल्यापासून बोलत होतो, तुमच्या बॅचचा स्नेह मेळावा लय भारी असा मी शब्द वापरला होता तिथे पहिल्यांदा जेव्हा पोस्ट केलेला की असा होणार, आणि खरंच तसा झाला, होतोय, पार पडतोय. इतके भरपूर बोलणारे विद्यार्थी, भरपूर पार्टिसिपेट होणारे विद्यार्थी, वेगळा काहीतरी उपक्रम, नवीन काहीतरी तुम्ही दाखवलं आणि पुढे करणार आहात त्याची झलक दाखवली. आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतो. गेल्या 2 स्नेह मेळाव्यामध्ये खळे सरांनी बोलून दाखवलं की सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, संस्थाचालक, आपण सर्व मित्र आतापर्यंत 7000 ते 8000 विद्यार्थी बाहेर पडले. काही दिवंगत झालेले असतील, काही लहान असतील, अजून सेटल नाही आहेत, ते सोडले तर बाकीचे सर्व विद्यार्थी आपल्या ओळखी झाले पाहिजेत, कोणत्या क्षेत्रात आहे, आपली एकमेकांना मदत झाली पाहिजे. जे कोणी हे कशासाठी स्नेह मेळावा हा जो मुद्दा मांडला की आपल्या जॉबलेस मित्रांना मैत्रिणींना जॉब देता आला पाहिजे, आपल्याला जे आजारी आहेत, वैफल्यग्रस्त आहेत
आणखी कोणत्या प्रॉब्लेममध्ये आहेत त्यांना आपल्याला मदत करता आली पाहिजे. ज्या सुविधा आपल्याला मिळाल्या नाही त्या आपल्या पुढच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या आल्या पाहिजेत. प्रत्येक वेळी हे सर्वांना तुम्हाला आता मी प्रत्येक वेळी डॉक्टर प्रीती सुषमा यांचे नाव घेतो कारण ते मला आधी येऊन भेटलेत आणि त्यांच्याशी माझी ओळख जास्त झालेली आहे. पण ही या सर्व गोष्टी प्रत्येक वेळी आर्थिकच बाब आणि आर्थिकच निधी महत्वाचा असतो असं नाही. मॉरल सपोर्ट लागतो, सामाजिक आधार लागतो, बऱ्याचदा काही मानसिक आधारासारख्या गोष्टी लागतात आणि त्या बळावर आपण एखादा शिक्षक या ठिकाणी काहीतरी उत्कृष्ट असं काम करू शकतो. त्या दिवशी पहिल्या भेटीत आल्यानंतर डॉक्टर ठोंबरे बोलले, काय म्हणताय 17 वर्ष झाली तुम्हाला आणि 17 वर्षानंतर आज आपली ओळख होते. मग त्यांना ते फील झाले की बाबा आपण शाळेत त्याच्या आधी कधी आलो नाही, मी त्यांच्याकडे गेलो नाही, माझी चूक ते शाळेत आले नाही, फक्त त्यांचं नाही, मी कधी त्यांच्याकडे गेलो नाही की डॉक्टर ठोंबरे शाळेचे माझे विद्यार्थी आहेत, आपण भेटावं जरा जाऊन. दरवर्षी मात्र तुमचं अहवालात नाव टाईप करतो, अहवाल टाईप माझ्याकडे असतं दरवर्षी. तर त्याच्यामध्ये शाळेच्या परिसरातील शाळेला मदत करणारे डॉक्टर म्हणून सगळ्या डॉक्टरांबरोबर तुमचं नाव मात्र मी टाईप करतो त्याच्यामध्ये दरवर्षी. पण एवढीच आपली ओळख. पण या सगळ्या गोष्टी एकमेकांची ओळखी व्हावी, ती भेट व्हावी. आता या गोष्टी आपल्याला माहिती आहेत किंवा काही कारल्या खिंडे ते नवघरमध्ये गेल्या काही काळामध्ये, इव्हन परवाच कालच मला वाटतं अपघात झाला. बागदांड्याजवळ एक विद्यार्थी आपल्या शाळेचा 2018-19च्या बॅचचा, मार्च 2019च्या बॅचचा विद्यार्थी, 19 की 20 मार्च 2020च्या बॅचचा विद्यार्थी दिवंगत झाला. बाईक मोटरसायकल धडकली त्याची आणि त्याचा मृत्यू झाला. एक हे. दुसरं, उत्कृष्ट पगार असणारा इंजिनियर पण आत्महत्या करतो, ज्याला नोकरी नाही तो पण आत्महत्या करतो. का होतं हे सगळं? बौद्धिक विकास झालेला आहे, शारीरिक विकास झालेला आहे, सगळं झालेलं आहे, भावनिक विकास झाला नाही त्याचा, म्हणून हे घडतंय. मग ते आपल्याला कुठेतरी थांबवायचं आहे की यश पण पचवता आलं पाहिजे, अपयश पण पचवता आलं पाहिजे, आपल्या सर्वांना भेटलं पाहिजे, त्यासाठी शेअरिंग केलं पाहिजे. आपण नुसतं व्हॉट्सअपवर वाचतो आणि मग काहीतरी अशा घटना घडतात, आपण मोठ्याने स्टेटस ठेवतो. आयुष्य मस्तीत जगायचं पण शिस्तीत जगायचं, तो मस्तीत नक्की जगतो, शिस्तीत जगायचं विसरून जातो आणि मग काहीतरी घडतं. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला थांबवायच्यात. आपल्या सर्वांना एकत्र यायचं आहे, पुढच्या काळामध्ये उत्कृष्ट असं काम करायचं आहे आणि 75मध्ये आपल्याला सर्वांना भेटायचं आहे. आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेतला ही गिरी व्यक्त करतो आणि आपण मला सहन केलं त्याबद्दल धन्यवाद, आभारी आहे. खरं म्हणजे आज तुम्ही काय बोलताय ते ऐकायला आम्ही आवडतो. कारण मागे कोणा एकेकाळी आम्ही काय करतो, तुम्ही हौशीने किंवा सक्तीनं ऐकून घेतलं होतं आणि आज खरंच सांगतो गेली काही काळ पूर्ण स्वतःला विसरून गेलो. इतकं सुंदर सुंदर मजेशीर स्पोर्टीनेस असलेलं ऐकायला मिळालं आणि त्यामुळे तुमचं झालो. नंतर आपण जेवणार आहोत, पण तुमचा उत्साह, आनंद, विचार आणि आठवणी ऐकून खरंच समाधान वाटलं. तुमच्या बॅचचं एक कौतुक आजच्या दिवशी करायला हवं आहे, ते म्हणजे तुम्ही आज तुमचे पाय या शाळेला, या भूमीला लावले आणि काय तुमची पुण्य मला कळत नाही. उद्यापासून महाराष्ट्रात बहुतेक बऱ्याच ठिकाणी 1ली पासून 12वीची मुलं पण शाळेला पाय लावणार आहेत. मला असा विचार पडला की गेली 19-20 वर्ष तुम्ही येत नव्हता, मग गेली 1.5 वर्ष खराब गेली. आज तुम्ही आलात आणि तुमचा पायगुण मी नक्की समजतो की उद्यापासून हा प्रवाह सगळीकडे वेगानं सुरू होईल. ह्या गेट टुगेदर निमित्त मला सांगावं असं वाटतं की मी 70 साली SSC झालो, म्हणजे आजपासून 51 वर्ष झाली मला मॅट्रिक झालेला. आमचं दरवर्षी गेट टुगेदर होतं. आमच्या गेट टुगेदरमधले बरेचसे लोक स्वर्गवासी झाले, त्यातले काही जण या करोनाच्या काळामुळे सुद्धा झाले. आमची श्रीवर्धन हायस्कूल शाळा होती की ज्यावेळेचे सगळे शिक्षक, शिपाई, मुख्याध्यापक, कार्यकारी मंडळ हे देखील कैलासवासी झालं की ज्यामुळे आम्ही कुठेतरी अन्य ठिकाणी गेट टुगेदर करतो. तुमचं भाग्य हे आहे की तुमची शाळा इथे आहे, ती मोठी होते आणि तुमचे सारे आजी माजी शिक्षक तुम्हाला अजून भेटू शकते. तुमची बॅच एव्हरग्रीन आहे का? त्या प्रत्येकाच्या बोलण्यावरती तिकडनं मस्त मस्त कॉमेंट्स येत होते आणि त्यातच खरी मजा असते. मी इकडे बोलणारा पण त्यांना तोंड देत बोलत असतो आणि त्याला मर्म भेदत असे तिकडनं जे काही रिमार्क्स येतात ना, तो खरा मजेशीर प्रसंग असतो.
आणि त्यावरनं कळतं की तुम्ही या ज्या वयाला पोहोचला आहात त्या तुमचा अद्याप शालेय जो गुण आहे तो जिवंत आहे, तो तसाच चालू ठेवा असं मला वाटतं. एवढाच मुद्दा आहे की तुमची आता मुलं जे कुटुंब वाचतात पहिल्यापासून गावीत मोठमोठे वाटत असते मला माहीत नाही. तुम्हाला जे मिळालं ते त्यांना मिळतंय ना असा प्रत्येक मनातल्या मनात विचार करा. कारण असं की हे मोबाईलचं जे जग आहे त्यामुळे त्यांच्यापासून बऱ्याच चांगल्या गोष्टी हिरावल्या गेल्या. आत्ताची शिक्षण पद्धती आणि जे नियम आहेत त्यामुळे सुद्धा बराच घोटाळा झाला आहे. कसं पहा, तुम्ही 5वी 8वी 9वीला असताना रात्री स्वप्न पडायचं निकालाच्या आदल्या दिवशी की आपण नापास झालोय. ते स्वप्नच आता नाही आहे. मी आता पुढे मुलं विचारते की बाबा नापास म्हणजे काय असतं, अभ्यास करण्याचा मुद्दाच राहिला नाही. सर्व साक्षर वगैरे ज्या भूमिका आहेत ना, तुम्ही आता थोडे मोठे असल्यामुळे जरा विचार मी वेगळे म्हणतोय, सॉरी, ज्यांना पटतं त्यांनी लक्ष द्या. या मुलांना नापास होण्याची भीती नाही हे चांगलं आहे, पण त्याला कसलीच भीती राहते. तुमच्यातल्या काही काही मार खाल्ले मग अशी छान छान मुलांना सांगितली शिकारे सर वगैरे बंदरे सर काय काय तुम्हाला खड्डे पडले नाहीत, उलट तुमचे जीवन सुंदर आकारात आलं. आता या मुलांना छडी लावायची नाही, हात लावायचा नाहीये, शब्दांनी पण बोलायचं नाहीये. मानसिक त्रास होईल, आत्महत्या केली तर काय करा. इतके नाजूक त्यांना बनवलं जात आहे ते शिक्षण पद्धतीतलं काहीतरी भयानक दोष आहे असं मला वाटतं. आता तुमची अपत्य त्या स्टँडर्ड्समध्ये जातात मग तुम्ही तौलनिक मनाचा विचार करा. शासनाच्या एका तज्ज्ञांनी म्हटलं होतं की मॅट्रिक नंतर 15-20 मुलं महाराष्ट्रात आत्महत्या करतात आणि म्हणून महाराष्ट्रात पहिला फोन आला, दुसरा फोन आला, डिस्टिंक्शन, फर्स्ट क्लास वगैरे सगळे शब्द काढूनच टाकले. तुम्ही आठवून बघा तुमच्या त्या 2001 साली जे तुमच्या वर्गात पहिली दुसरी तिसरी मुलं मुली आली त्यांना जे पर्सेंटेज मिळालं होतं त्यांनी अक्षरशः घाम गाळला होता. त्यावेळी त्यांना ते 80-85% मार्क मिळाले. आताच्या मुलांना मिळतात त्या तुलना करून बघा. आता अभ्यास न करणारा पास होतो, अभ्यास बरा करणारा 65च्या पुढे जातो, छान अभ्यास करणारा 90-95 सहज मिळवतो. गेल्या वर्षी मी पुण्यातली नातेवाईकाची मुलगी की जी गॅरंटीनं नापास होईल तिने SSC झाली, म्हणजे निकालानंतर फोन केला काका मी पास झाले. हां 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 मला वाईट बोलताय मी त्याचं छान कौतुक केलं. म्हटलं किती मिळाले? 75% मिळाले. ते डोक्यात हात मारून घेतला. जिच्या आईबाबांना खात्री होती आपली मुलगी पास होणार नाही ती 75% मार्क मिळवते. हे काहीतरी वेगळं चाललंय शिक्षणामध्ये. त्यापासून आपल्या मुलांना वाचवायचा प्रयत्न करायला पाहिजे. हे जे समोर मैदान दिसतंय की जो डोंगर तुमच्या काळापासून मागे मागे चाललाय, या मातीत तुम्ही 5वी पासून वगैरे खेळला. पीटीचे 2च तास असायचे मला वाटतं. चातकासारखे वाट बघायचे कारण नाण्याला 2 बाजू आहेत, पुस्तकी अभ्यासक्रम आणि स्पोर्ट्स. त्या पिरियडची वाट पाहणारे तुम्ही चुकून एखाद्या शिक्षकांनी त्या कामानिमित्त ऑफ पिरियड डिमांड करत चला मैदानात खेळायला, तर जो आरडाओरड करायचा की मुख्याध्याप धावत यायचे आमच्या वर्गात काय झालं पाहिजे. ती 30-35 मिनिटं तुम्ही धुळीत माखायचा, ढोकडं फुटायची, ते खेळायचा. आता मी बघतो काही शाळांच्या कार्यक्रमाला जाताना पीटीच्या पिरियडला मुलांना मैदानावर गेलं की ते शांतपणे कुठे झाडाखाली उभे राहतात. त्यांना विचारलं तर नको सर, काय खेळत नको सर, काय करतात तुम्ही मोबाईल बघतो. हे जे काही झालं आहे ते भयंकर हानिकारक आहे. मला सांगा तुम्ही मातीत लोळत खेळलात, मोठं कुठली तरी गेले आईबापांकडे बोलला नाही पण 3 दिवस स्पोर्ट्स असायचे ना, ते उद्या खेळायला मिळालं त्याने परत मिळालं पाहिजे. तुमची मुलं यापासून बरीचशी वंचित होणार आहेत. ते कोणत्याही मिडियममध्ये शिकवत, इंग्लिश मिडियम असेल, इंटरनॅशनल स्कूल असेल, हे सगळं त्यांना मिळत आहे का नाही हे तुम्ही बघा.
जे तुम्हाला इथे मिळालं ते त्यांना मिळावं ही सदिच्छा व्यक्त करतो. थँक्यू. आजच्या गेट टुगेदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष माझे सर्व सहकारी शिक्षक माझी आणि माझे सर्व विद्यार्थी म्हणण्यापेक्षा आजचे सुजाण नागरिक ज्यांनी आज हा गेट टुगेदर कार्यक्रम अतिशय इतका सुंदर केलेला आहे. खरोखरच मी तर भारावून गेलो आहे की गेले 20 वर्ष म्हणजे मला 25 वर्ष झाले आणि तुम्हाला माझ्या आतापर्यंत जाऊन 20 वर्ष झाले. त्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमच्यामध्ये जो बदल झालेला आहे तो अमूल्य बदल झालेला आहे आणि तो बदल आज या मेळाव्याच्या दृष्टीने दिसून आलेला आहे. खरोखरच खूपच मन भारावून गेलेलं आहे आणि मी म्हणेन की या मेळाव्यामधील जी बॅच आहे आमची, खरं तर मी बोलणार नव्हतो परंतु आता आग्रह बऱ्याच जणांचा होता आणि वेळ खूप झालेला आहे. याच्यामध्ये जे खेळाडू जे होते ते अगदी 14 वर्षापासून जे अगदी 19 अंडर-20 पर्यंत अंडर-19 पर्यंत खेळत होते आणि याच बॅचमधील विद्यार्थ्यांनी आपलं नाव आपल्या शाळेचं नाव जिल्हा विभाग राज्यस्तरापर्यंत पोहोचवलेलं होतं. यामध्ये खरं तर नाव घेणं हे एकाचं घेणं फार कठीण जाणार आहे परंतु मी टीमची नावं सांगलेली आहेत लिहून. सागर डाकी, सर्वेश मोकल, प्रवीण डाकी, मुकुंद म्हात्रे, तुषार मोकल, राकेश ठाकूर, रुपेश पाटील, नंतर अश्विनी म्हात्रे, अस्मिता मोकल, अस्मिता म्हात्रे, योगेश पवार, नंतर प्रसाद पाटील, जितेंद्र म्हात्रे, संतोष पाटील, अमित ठाकूर, अशी कितीतरी आणखी ज्यांची नावं मी घ्यायचं विसरलो असेल. हे सर्व विद्यार्थ्यांनी खरं तर शाळेचं नाव मोठं केलेलं आहे. शाळेच्या इतिहासामध्ये एक सुवर्ण अक्षराने आपलं नाव कोरून ठेवलेलं आहे. यासोबतच इतर विद्यार्थी आहेत. केवळ शाळेचंच नाव स्पोर्ट्सचं नाव पुढे येतं असं नाही तर सांस्कृतिक विभाग आहे. त्यामध्ये आत्ताच आपले समता ठाकूर अभिनयाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही बघितलं असेल की नाही पण मी स्वतः पालिकेमध्ये त्यांचं पाहिलेलं आहे काम केलेलं वगैरे ते उत्तम अभिनय करते. नंतर आपले डॉक्टरांना आपल्याला माहिती आहे कोविडच्या काळामध्ये अगदी रात्रंदिवस कोणत्या पेशंटला परत न पाठवता पूर्ण युद्धाचं चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे आपल्या सर्वांनाच इतकं सामाजिक भान आलेलं आहे आणि त्या सामाजिक भानाच्या पोटी आपण सर्वांनी आपापल्यापर्यंत जेवढी काय करताय तेवढी मदत तुम्ही करत आहात. शाळेसाठी तुम्ही आपल्याला जे मिळालं नाही आपल्याला जे कमी होतं ते आपण आपल्या पुढच्या भावी विद्यार्थ्यांना देऊया म्हणून तुम्ही शाळेला एक भरघोस मदत केलेली आहे. याच्या पुढेही तुम्ही सामाजिक जाणीवाचं भान ठेवून नक्कीच वेगवेगळ्या क्षेत्रातील मदत ज्यांना लागेल अशा लोकांना मदत कराल आणि शाळेकडेही तुम्ही लक्ष ठेवाल कारण इथूनच भावी पिढी घडत असते आणि तुमच्यावरच तुमच्या सहकार्यावर शाळा चालत असते आणि म्हणूनच पुढेही तुम्ही असंच शाळेकडे लक्ष द्या असं मी माझ्या आशा व्यक्त करतो आणि माझा 2 शब्द थांबवतो. शिवरे हितवर्धक मंडळाचे आणि आजच्या या स्नेहमेळावा कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष शिवरे हितवर्धक मंडळाचे सचिव माननीय ज्ञानेश्वर मोकल आणि सर्व पदाधिकारी, शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री कडवे सर, आज खरोखरच या स्नेहमेळाव्याचं जे आयोजन झालेलं आहे आणि आम्हा शिक्षकांना अतिशय भरून आल्यासारखं झालेलं आहे. कारण आयुष्यातला एवढा मोठा प्रचंड असा स्नेहमेळावा आम्हाला पाहण्याची आणि उपभोगण्याची संधी मिळाली. तुम्ही सर्व विद्यार्थी मला वाटतं 99ला तुम्ही 8वी ब मध्ये होता. त्यावर्षी मी आणि सिकारे सर 14 जून 99ला आम्ही शाळेमध्ये जॉईन झालो आणि तुम्हाला 8वी ब ला इंग्रजी शिकवायला होतो मी. नंतर 9वी ब ला वर्ग शिक्षक होतो. 9वी ब चा वर्ग आपला सरस्वती हॉलमध्ये होता. 10वी ब टीचर रूमच्या बाजूचा वर्ग होता. वर्गातल्या बारीक सारीक गोष्टी आठवणी अजूनही माझ्या लक्षात आहेत परंतु आता तेवढा वेळ नाहीये तुम्हाला सर्व सांगायला. आपल्याकडे क्रीडा स्पर्धा, स्नेह संमेलन आणि स्टुडंट्स डे म्हणजे विद्यार्थी दिन असे कार्यक्रम आपण आयोजन करत असतो. तर क्रीडा स्पर्धेमध्ये विशेषतः खेळाडू जे विद्यार्थी होते
मुकुंद असेल, प्रकाश असेल, प्रवीण डाके असेल, इकडे मुलींमध्ये अस्मिता असेल, सुषमा आणि 10वी बची टीम विशेषतः खेळामध्ये ती अगदी फायनलला सुद्धा मला वाटतं मुकुंदाने एक मॅचेस होती खो खोची, मुकुंदाने 5-6 काहीतरी प्लेयर्स आउट केलेले होते, ते अजूनही आठवत आहे ते बॅक फ्लॅशमध्ये गेल्यानंतर. रात्रीचे जे कार्यक्रम असायचे स्नेहसंमेलनाचे, त्यामध्ये देवातला कलाकार असायचा मोठा फेमस देवानंद भोलानाथ पाटील, डायरेक्टर आणि सर्व प्रकारच्या डान्समध्ये चांगल्या प्रकारचं काम करणारा. त्याचबरोबर स्नेहसंमेलन 3 दिवसाचं असायचं पूर्वी, आता या कोरोनाच्या याच्यामध्ये झालं नाही आहे या 2 वर्षामध्ये. या स्नेहसंमेलनामध्ये पहिल्या दिवशी आपल्याकडे सत्यनारायण महापूजा असायची. त्या सत्यनारायण महापूजामध्ये आम्हाला म्हणजे मला आणि माझ्या मिसेसला सत्यनारायण महापूजेसाठी बसण्याची संधी मिळाली. ते तत्कालीन मुख्याध्यापक माननीय पटवर्धन सर त्यांनी नवीन जोडपं म्हणून मला आणि माझ्या पत्नीला सत्यनारायण महापूजेसाठी मान दिला होता, तो झालेला त्या वेळचा. नंतर रात्रीचे कार्यक्रम 2 दिवस असायचे. तर अशा पद्धतीने 1 दिवसाची शाळा सर्व 10वीचे विद्यार्थी दिन म्हणून चांगल्या प्रकारे सेलिब्रेशन करत असत. आणि अशा पद्धतीने थोडक्यात जुन्या आठवणी तुमच्या स्मरणात आणून दिल्या असं सांगण्याजोगं खूप आहे. सकाळी 10 वाजता पिरियड असायचा आपला जादा तास. माननीय पुळेकर सरांनी मला त्यावेळेस सांगितलं होतं तुम्हाला पगार मिळणार नाही, तुम्ही नवीन आहात मी आणि शिकारे सर, तर दररोज जादा तास घ्या आणि मुलांकडनं फीस घ्या. तर म्हटलं सर मी जादा क्लास घेईन, फीस घेणार नाही मुलांकडून. आणि असा त्यांना शब्द देऊन दररोज 10 ते पावणे 11 पर्यंत जादा तास शिका तुमचा इंग्रजीचा घेत होतो. त्यानंतर अभ्यासिका असायच्या बघा पूर्वीच्या काळी. अभ्यासिकेला सुद्धा रात्री आपण 2 तास साधारण 6 ते 8 पर्यंत अभ्यासिका असायची. आणि अभ्यासिकेमध्ये सुद्धा तुम्हाला इंग्रजी विषयाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलेलं होतं. तर एकूणच आपण पुढे प्रवास करत असताना आता मोठे झालेला आहात तुम्ही, तेव्हा अज्ञान होतात, आता सज्ञान झालेला आहात. तिमिरातून तेजाकडे अशी तुमची आता वाटचाल झालेली आहे. अजून तुम्हाला खूप मोठं व्हायचं आहे. आणि त्या सामाजिक कामाच्या दृष्टिकोनातून आपण या ग्रुपची निर्मिती केलेली आहे. तुम्ही सर्व विद्यार्थी आलात आणि आपला हा स्नेह मेळावा कार्यक्रम खरोखर चांगल्या प्रकारे घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं कौतुक करतो. आणि पुढील तुमच्या आयुष्यासाठी खूप मोठं होण्यासाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि माझे लांबलेलं थोडंसं भाषण ते आटोपण्याचा प्रयत्न करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेखाच्या गाणी उभाच्या नभाला पडे कधी वाढले दुरावे फुलांचे कळेना, कधी वाढले दुरावे कळेना झुरे वाद आता सुनी सुनी सारी का कळेनाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे ही अवखळ वेळी किलबिल सारी उगीच मनाला हुरहुर लावी सांगेला होई मन हळवारे जे झाले गेले विसरून सारे वेडावारा गाई करे अवेळी पुन्हा काकळे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकळे
हरवली